ओके ओके ओके, चलो यस, वेरी वेरी गुड आफ्टरनून फर्स्ट एंड सेकेंड बैच. यस सर. ओके ओके ओके, येस येस, व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरी वन. आय होप यू आर डुईंग वेल. काही जणांशी खूप दिवसानंतर भेटणं होतंय, काही जणांशी आत्ता लगेच 2 दिवस झाले होते भेटणं झालं, पण येस, व्हेरी हॅपी टू सी यू ऑल. येस, ऑडियो वीडियो परफेक्ट. थैंक यू सो मच दिग्विजय, एज यूजुअल. हाँ, चलो, बहुत 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 खुश हूं मैं आज, क्योंकि सर आज हम शुरू कर रहे हैं सर क्रिटिकल रीजनिंग. और सर टॉपिक का नाम हमको पता है, दैट इज कोर्स ऑफ एक्शन. बहुत जनों का सजेशन था, एडवाइस था, सर क्रिटिकल रीजनिंग तुम्ही सुरू करताय पण सर आम्हाला ते कळेल का. ऍडवाइस नाही म्हणत, क्वेश्चन म्हणत, आम्हाला ते कळणार आहे का. फॉर एक्झाम्पल, आई स्टार्ट विथ माइन एग्जाम्पल. जेव्हा क्रिटिकल रीजनिंग मी अप्रोच शुरू केला, म्हणजे यार सॉल्व कैसे करना है, क्योंकि ये कंसेप्ट कैसे क्लियर करेंगे. फॉर एग्जाम्पल, अगर इनइक्वालिटीज है, अगर इनइक्वालिटीज आप कर रहे हो तो ओपन गेट, क्लोज गेट, इधर और नाइदर नॉर, सिलोजम आहे तर ओनली फ्यूला कसं काउंटर करू शकतो. ये पॅरामीटर ना कॅन बी टॉट because you know this parameter and you have to teach. It is very simple to understand also कि यार ओपन गेट मतलब कंटिन्यूअस झाला पाहिजे, तो वो ओपन गेट हो गया. ऍटलीस्ट वन सिम्बॉल आहे तर ट्रू कंटिन्युअस असेल तर तो पार्ट, म्हणजे एक्स वाय झेड ओव्हरऑल एक स्ट्रक्चर फिक्स होता. पण या क्रिटिकल रिझनिंग साठी स्ट्रक्चर तर फिक्स नाहीये. प्लस आपली वोकॅबलरी किती भारी आहे हे आपल्यालाही माहिती आहे. म्हटलं यार इनको सिखाएंगे कैसे. पॉइंट वो आहे ना की मला समजलं की ते नेमकं आहे काय, पण तुम्हाला जेव्हा सांगणार आहे आणि तुम्हाला ते लक्षात येणार आहे की यार नेमका हा कन्सेप्ट असा असतो, हे क्वेश्चन असे अटेम्प्ट केले पाहिजे. मुलं असं म्हणतात की सर मेंस में क्रिटिकल रीजनिंग करना है, एमबीएसीईटी में क्रिटिकल रीजनिंग राम भरोसे जो आया वो करो और आगे बढ़ो, ऐसा बोलते. मतलब यार नहीं, इसको थोड़ा अपना अप्रोच डालेंगे, थोड़ा अपना टच देंगे लास्ट बेंचर्स वाला, सो दैट दे अंडरस्टैंड कि यार इतना डिफिकल्ट नहीं है. एट द सेम टाइम ये बहुत ईजी भी नहीं है. यू हैव टू रीड एंड यू हैव टू अंडरस्टैंड फर्स्ट कि यार बोला क्या है. ठीक है, चलो सबसे पहले एक बार बोल दो आज कितने लोगों ने अपनी मैच देखी. हाउ मेनी ऑफ यू हैव वॉच टुडेज मैच. मैच देखी आज की कोई था. जिसने नहीं देखी था भूल जाओ, अभी और कुछ करना है लाइफ में. मैच किसे देखी भी नहीं होंगे. सर क्या तो टेस्ट मैच तो है सर, टेस्ट मैच तो है सर, क्या देखना उसमें. अरे बॉस आज पता चला कि प्योर डेडिकेशन क्या रहता है. हॅमस्ट्रिंग इंजरी, शोल्डर पर विचार करा. मी फक्त बघत होतो की ह्या केसमध्ये बॉलची स्पीड आहे. मिशेल स्टार्क झाला, हेझलवूड झालं, सब फेक रहे थे बॉल, शोल्डरला लागलं, इथे लागला बॉल तुमच्या ह्या केसमध्ये रिप केजवर. पण यार डेडिकेशन मतलब डेडिकेशन. आज अगर देख, आज एग्जाम होती सर, ज्यांनी बघितलं नाही ना, कुछ भी करो, इवन गर्ल्स ऑल्सो डोंट फॉलो क्रिकेट ना, जस्ट डू वन थिंग, आज के हाईलाइट देख लो बस. मेरे तरफ से एक बहुत अच्छा सजेशन है, जिसने देखा नहीं है, एवरीवन एटलीस्ट वंस आज की मैच देखो. जो क्रिकेट फैन नहीं है ना, यू विल सी कि टेस्ट मैच इज व्हाई वी लिव फॉर. ठीक है, तो सर ये एक सजेशन हो गया. नाउ विल स्टार्ट विथ कोर्स ऑफ एक्शन. सर कोर्स ऑफ एक्शन, द फर्स्ट पार्ट दैट इज द टॉपिक. आपण टोटल टॉपिक किती घेणार ते एकदा बघून घेऊ. विल डिस्कस 4 क्रिटिकल रिजनिंग टॉपिक्स. टोटल टॉपिक्स असणार तुमचे 4. फर्स्ट टॉपिक आहे कोर्स ऑफ एक्शन. अभी सर कोर्स ऑफ एक्शन के लिए पैरामीटर्स क्या है वो डिस्कस करेंगे, बट एक कंडिशनवर, बट ओनली वन कंडिशन. हो 100% तुमचा मॅथचं नंतर, आता ते लक्ष द्या. तुमच्याकडनं मला जेव्हा पण मी तुम्हाला आन्सर येस किंवा नो मध्ये विचारलंय, जोपर्यंत तुम्ही सेंटेन्स कंप्लीट रीड करणार नाहीये, मी परत रिपीट करतो, एव्हरीवन जे चॅट करता, 2 सर चॅट ऑफ करा बरं, 1 मिनिट चैट्स ऑफ करो, सीधा ऑफ कर दो. इनको बोल रहा हूं रुको तो रुक नहीं रहे सर. हाँ, चॅट्स ऑफ करायचं रिझन सांगू देतो मी तुम्हाला. मला तो पॉईंट सांगू द्या पहिले. तुमचे ना मला चॅट्स आता सध्या 2 मिनिटं साईडला ठेवू द्या आणि तुमचे ना पॉईंट्स क्लिअर करू द्या. मला नेमका क्रिटिकल रिझनिंग शिकवायचं आहे तुम्हाला, तर तुमचं पण अप्रोच काय पाहिजे. पहिला पॉईंट, रीड द सेंटेन्स व्हेरी 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 केअरफुली. सर ते तर आम्ही वाचतो म्हणून तर आम्ही आन्सर देतो, मग आमचं आन्सर चुकतं का. अभी रीड एज अ स्टूडेंट नहीं करने का, रीड करने का एज अ डिटेक्टिव. सर डिटेक्टिव ये क्या वर्ड है सर. अरे डिटेक्टिव मतलब सिंपल, जो भी सेंटेंस दिया है ना उसको तीनों एंगल से देखने का. सर तीनों एंगल मतलब कौन से एंगल सर. एक फर्स्ट पर्सन यानी मेरे साथ हो रहा है, एक सेकंड पर्सन मतलब किसी और के साथ हो रहा है, एक थर्ड पर्सन जिसको अपन पहचानते भी नहीं उसके साथ हो रहा है. मतलब सर इसके अंदर क्या है, मतलब सिंपल लैंग्वेज में वो बाल, हिंदी में फ्रेज है ना, बाल की खाल निकालना, बस वैसा. पहला तो वो क्वेश्चन रीड करने के बाद या वो सेंटेंस रीड करने के बाद खुद को पूछो कि यार इसमें बोला क्या है.
अभी पॅसेज पड की आपको आदत हो गया सर की पॅसेज मध्ये जीएसटी कसा काढतात मॅमनी शिकवायचं. सोप्या लँग्वेज मध्ये आपल्याला जीएसटीच काढाय, फक्त तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्हाला फक्त अंडरस्टँड करायचं की यार ये जीएसटी में इन्होंने बोला क्या है. अभी सर बोला क्या है डिपेंड करता है सर क्वेश्चन के पॅरामीटर्स पे. तर सर कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये टाइप्स येऊ शकतात का? हो, मी स्वतः अभ्यास करताना किंवा थोडे बुक्स मध्ये बघताना मला क्लियर झालं की यार क्रिटिकल रीजनिंग को ना एक अप्रोच इंपॉर्टंट है. वो अप्रोच कैसे इंपॉर्टंट है वो डिस्कस करेंगे. एकच मिनिट. का इशू. सो विल डिस्कस द अप्रोच फर्स्ट कि यार टाइप्स काय काय आहे. तो विल डिस्कस फर्स्ट टाइप एंड देन विल मूव ऑन टू द प्रॉब्लम्स. पहले तो सर कोर्स ऑफ एक्शन में सबसे पहले है सर दोन टाइप जे मी इंट्रोड्यूस केले तुमच्यासाठी की तुम्हाला तो पार्ट क्लियर झाला पाहिजे. सर कौन से दो टाइप्स है? आज पहला टाइप आपको आज तो लिखना ही नहीं आपको कुछ, सिर्फ आपको आंसर येस और नो में बोलना है. एक टाइप रहेगा सर प्रॉब्लेम और सोल्यूशन और दूसरा है सर फॅक्ट आणि फॉलोअप. सर आता हे नेमकं आहे काय? प्रॉब्लेम सोल्युशन तर क्लिअर आहे की कार काहीतरी प्रॉब्लेम दिला असणार, त्याचं त्यांनी सोल्युशन विचारलं, ते सोल्युशन जर फिजिबल असेल तर तो कंडिशन ट्रू आहे किंवा ती कंडिशन या केसमध्ये इम्प्लिसिट आहे, मान्य केलं. मग सर हे फॅक्ट आणि फॉलोअप म्हणजे काय हे मी सांगणार आहे तुम्हाला, पण पहिले हा पॅरामीटर क्लिअर करून घेऊ. मग सर इथे कॉमन डाउट अजून येतो, सर क्रिटिकल रीजनिंग में इधर और बोथ फॉलो में पंगा होता है सर. इधर और बोथ कैसे करने का? डेटा सफिशियंसी वाला रूल तो नहीं है या अपना सिलॉजिज्म वाला रूल तो नहीं सर इधर और का, फिर क्या करने का सर? तर हे सगळे क्वेश्चन्स ना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की यार एक्झाम मध्ये 5 पैकी 3 सिलॉ जे तीन क्रिटिकल रीजनिंग जे आपण सॉल्व्ह करतो ते तिन्हीचे तिन्ही बरोबर कसे पाहिजे. 5 चे 5 अटेम्प्ट करायचेच नाही आपल्याला, 5 के 5 करने नहीं अटेम्प्ट. अपने को कौन से भी 3 करके उसमें 100% एक्यूरेसी लानी. कारण जर तुम्ही 5 चे 5 केले तो उसमें एक्यूरेसी हॅम्पर हो सकते और मेंस में आपण रिस्क नहीं ले सकते. इथे फक्त एक काम करायचं की सॉल्व्ह करताना फक्त कंडिशन लक्षात आली आहे का, क्या बोलाय वो बोलणार. ठीक आहे, आता तुमचे चॅट्स ऑन करतोय मी, फक्त तुम्हाला ह्या क्वेश्चनला एकदा पहिले वाचायचं. सर एक मिनिट चॅट्स ऑन करण्याच्या अगोदर पहिले क्वेश्चन तुम्ही नीट वाचून घ्या की नेमकं ह्या क्वेश्चन मध्ये म्हणायचं काय. और सर फिर इसके 3 ऑप्शन दिए आपको, या 2 किंवा 3 ऑप्शन पैकी कोणत्या कंडिशन, एक येऊ शकतं, 2 येऊ शकतं, म्हणजे सिंगल लँग्वेज मध्ये सिंग्युलर पण येऊ शकतं, प्लुरल पण येऊ शकतं, किंवा कोणतंही कंडिशन फॉलो होत नसेल तर तुम्हाला हे बघायचं ह्या सेंटेन्स मध्ये की नेमकं त्यांनी म्हटलं काय. मग तुम्हाला मला सांगायचं की हा जो क्वेश्चन आहे जो पुढचा असणार आहे तो प्रॉब्लेम आणि सोल्युशन टाइपचा आहे का. पहला सेंटेंस ठीक से पढ़ो, फिर देखो कि प्रॉब्लम और सोल्यूशन टाइप का तो नहीं है या कुछ दूसरा टाइप है, वो आगे देखेंगे. जर प्रॉब्लेम आणि सोल्युशन टाइपचा आहे तर मग ह्यांच्यातलं सोल्युशन कोणतं व्हॅलिड आहे, पहिला दुसरा तिसरा का तिन्ही नाही. पार्ट क्लिअर इथपर्यंत. तर एकच मिनिट पहिले तुम्ही क्वेश्चन वाचून घ्या की नेमकं म्हणायचं काय त्या क्वेश्चन. और ये सब क्वेश्चन ना अपने लेवल लास्ट बेंच जो आपण डेली डे टू डे लाईफ मध्ये इंटरॅक्ट करतो. बघा बरं एकदा थोडं झूम करून देतो तुमच्यासाठी और क्वेश्चन रीड करो, बस स्टेटमेंट रीड करो, कुछ भी नहीं करना है. कोर्स ऑफ एक्शन करेंगे आराम से शुरू. चैट्स ऑन करा बरं सर. ठीक आहे चालेल सर. हैंडराइटिंग का क्या करना कि अपन students giving exams on centers other than Ion Digital face hardships and inconvenience. ये तो सबने ये फेस किया होगा, ज्यांच्या सेंटर आयॉन डिजिटल सोडून आलंय त्यांनी हार्डशिप्स आणि इनकन्व्हिनियन्स या केसमध्ये त्यांना आले. या केसमध्ये मतलब सर हार्डशिप कैसे आहे, आता मी सांगतो माझा एक्झाम. पिछले साल मेरे एक फ्रेंड था किंवा आपला स्टुडंट आहे भूषण, त्याचा सेंटर होता एमबीए सीईटीचा, कोई तो दुसरा सेंटर आहे अदर देन. त्याचा 10 मिनिटं तर पीसी सुरू झाला नाही, माउसचा इश्यू, म्हणजे XYZ फॅक्टर. भीती नाही दाखवते तुम्हाला, मी फक्त सांगतो की हे पॅरामीटर झाले होते. अभी इसके ऑप्शंस देखो सर, अभी ऑन कर दीजिए माइक. काय वाटतंय दोन्ही कंडिशन फॉलो झाल्या पाहिजे का, म्हणजे हा सोल्युशन आहे का, कारण की हा तर एक प्रॉब्लेम आहे. तर मग हे दोन्ही सोल्युशन्स म्हणून पाहिजे का तुम्हाला. हो बिलकुल येतं. ऋषिकेश वांदेकर, ओके. कोणी आन्सर फर्स्ट करते म्हणून तुम्ही आन्सर करू नका. मी परत सांगतोय आन्सर 1 किंवा 2 किंवा दोन्ही येऊ शकतात. आयदर युअर ऑप्शन विल बी फर्स्ट, सेकंड, बोथ और नन.
ओके ओके, बोथ डू नॉट फॉलो, गौरव, ठीक है। अभी इधर थोड़ा दिमाग लगाना पड़ेगा सबके साथ, ठीक है। वीना, रवि, रवि फर्स्ट, चल ठीक है। बोथ डू नॉट फॉलो, ओके। सर तिथे फॅसिलिटीज असेल तर सेकंड आलं असतं ना, फॅसिलिटीज आहे ना, फॅसिलिटीज आहे ना, फॅसिलिटीज लाईक प्रॉपर स्पेस, कम्प्युटर अँड ड्रिंकिंग वॉटर. फैसिलिटेट, हाँ फैसिलिटी, स्पेलिंग रॉन्ग हो गई तो देख लो, अभी ऑटो करेक्ट की आदत मेरे को भी हो गई तुम्हारे जैसे, ठीक है। अभी सबका आंसर क्या रहा है, फर्स्ट, ठीक है। अभी 2 मिनिट, जे बोथ डू नॉट फॉलो म्हणतात त्यांचाही आन्सर बघू, जे बोथ म्हणतात त्यांचाही आन्सर बघू, ठीक आहे सर. इट्स नॉट ओनली फॉर आयबीपीएस. संदीप बाळा, मी फक्त बँकिंग शब्द लिहिलाय ना इकडे, अभी बोथ आहे. अच्छा, इसके सेंटेन्स में तुम्हारा पंगा हो, अभी बोथ आएगा सर, बदल ते ना, मी लिहिताना मला तेवढा वेळ नाही पुरला, कदाचित त्यामुळे हे झालं असेल. हाँ अभी बोथ आएगा बोल रहे हो, अच्छा ठीक है. अभी 2 मिनिट के लिए ध्यान दो, बोलना क्या. क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर आहे किंवा प्रॉब्लेम जो आहे तो सगळ्यांना क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे सर? हो ठीक आहे, तुमचे आन्सर्स फर्स्ट असू द्या किंवा बोथ असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण एकदा चेक करू. मला आता सध्या आन्सरची गरज नाही, 2 मिनिटं लक्ष द्या. तुम्ही मला फक्त आन्सर येस किंवा नो मध्ये करा, ठीक आहे. मला सांगा सगळ्यांनी की क्वेश्चन क्लिअर आहे का, की तुम्हाला स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय, येस और नो. क्वेश्चन क्लियर है क्या बॉस? ये बहुत मजा आने वाला क्रिटिकल रीजनिंग पढ़ाने को, बहुत बहुत बहुत. आई विल मेक श्योर कि इट्स योर फेवरेट टॉपिक. जैसा सिलॉग, इनइक्वालिटीज, पजल्स किया ना, आई विल मेक श्योर. पजल तो खूब बहुत बच्चों का नहीं है, बट स्टिल सिलॉग, इनइक्वालिटीज को पकड़ के चलो. क्वेश्चन तो क्लियर हुआ है, बोलना क्या है, चलो गुड. अभी सर क्वेश्चन ये, वैभव सर बस, वैभव सर इथे आपल्यासोबत एक्सपेरिमेंट मध्ये असतील, ठीक है. चलो वैभव सर बोला ऐसे, जो भी स्टूडेंट्स है एग्जाम सेंटर को जाते सर, तो 2 सेंटर है सर, ठीक है. तो एक सेंटर है सर आयोन डिजिटल का, वो सेंटर इतना अच्छा है, आपको स्पेस मिलता है, आप पेपर अच्छे दे सकते हो, पीसी मध्ये प्रॉब्लेम येत नाही, XYZ फॅक्ट. जर तो सेंटर सोडून असं दुसरा कोणता सेंटर आला सर, तर मग मुलांना ना हार्डशिप्स आणि इनकन्व्हिनियन्स होतात. एखादे लॅपटॉप, मोबाईल तो अलाउड नाही, क्या बोलते आपले कम्प्युटरचा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा XYZ पॅरामीटर एखादी फारच दूर आहे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ठीक आहे. आता त्यांनी पहिली कंडिशन शी दिली, एफर्ट शुड बी मेड बाय IBPS टू क्रिएट सेंटर्स लाइक आयोन डिजिटल. मैं बोल सकता हूं सर ये प्रॉब्लम है. क्या प्रॉब्लम है सर? स्टूडेंट को ये प्रॉब्लम है कि सर जब सेंटर आयोन डिजिटल छोड़ के कोई दूसरा आता है, उनको हार्डशिप इनकन्व्हिनियन्स आहे. क्लिअर? तर मग काय केलं पाहिजे, म्हणजे सोल्युशन पाहिजे त्यासाठी. तर मग एफर्ट्स दिले पाहिजे. कोणी एफर्ट्स घेणार आहे? IBPS घेणार आहे, कारण की IBPS कंडक्ट करतं एक्झाम. तर एफर्ट्स घेतले पाहिजे IBPS ने. काय एफर्ट्स घेतले पाहिजे की आयोन डिजिटल सारखे सेंटर झाले पाहिजे. तर आता तुम्ही आन्सर द्या, पहिली कंडिशन आपल्या लँग्वेजमध्ये सॅटिस्फाय होती, किंवा पहिली कंडिशन हा सोल्युशन आहे का? फक्त येस किंवा नो मध्ये रिप्लाय करा. पहिली कंडिशन ही या केसमध्ये सोल्युशन म्हणून आपण यूज करू शकतो का? सिर्फ येस और नो में रिप्लाई करो. एफर्ट्स लेने चाहिए IBPS से, ऐसा वो बोल रहे, सेटिस्फाय कर रही है. आता जे बोलत होते की बोथ डज नॉट फॉलो, तुमचं कुठे रॉंग झालेलं नाही, काहीच तुम्ही पहिल्यांदा करताय तर एकदम शांत डोक्याने कर. कोणाचा आन्सर कॉपी बिलकुल करू नका. तुमचं चुकलंय तर तुमचंच राहू द्या, तुमचे कन्सेप्ट क्लियर करा. बाकी ने अगर फर्स्ट बोला तो अपन भी फर्स्ट करेंगे, वैसा बिल्कुल मत करो. क्रिटिकल रीजनिंग इज योर ओन अप्रोच. हर एक का IQ अलग अलग होता है, हर एक का देखने का तरीका अलग अलग होता है. तुमचा अप्रोच तुमच्याकडे ठेवा. रॉंग आलं तर मी सांगेल ना तुम्हाला, पण तुमचं स्वतःच होऊ दे. पहिला क्लियर है? ओके चलो, पहिला क्लियर हो गया. पहला सेटिस्फाई हो रहा है सर. सेकंड पढ़ेंगे फैसिलिटीज. आता सर इनकन्वीनियंस और फैसिलिटीज में तो परफेक्ट है ना. अभी सर इनकन्वीनियंस क्या क्या आ सकता है सर? सबसे बड़ा इश्यू, कोणी जर सेंटर आयोनच्या व्यतिरिक्त दिलं असेल सेंटरमध्ये, तर सर्वात कॉमन प्रॉब्लेम, सर्वात डेंजरस प्रॉब्लेम आहे पीसीचा. वो प्रॉब्लेम इनकन्वीनियंस में आ सकता है सर. दूसरा सर वॉटर, टॉयलेट, हे काय इश्यू आहे. आता मला कोणता सेंटर आता IBPS से RRB के लिए हडको में एक सेंटर है, वो आया था, वो एकदम बेसमेंट में. तो वॉशरूम मध्ये जाता मतलब ऐसा था कि वो इधर तक, उसका फ्लोर इधर तक था. आता माझी हाईट 6 फीट आहे, तर मला वाटतं की फ्लोर 9 फीटचा तरी पाहिजे ना, वो इधर आ रहा था. तर म्हणजे वॉशरूम जाताना पण असं जावं लागेल. मी हे नाही म्हणत की मला त्यांनी काय प्रॉब्लेम झाला, मला हे म्हणत की ते इनकन्व्हिनियन्स आहे ना. मी त्यासाठी प्रे करत नाही तुम्हाला की तुम्हाला मला नीट वॉशरूम आणि पाणी पण नीट भेटत नाही, तर मला सांगता येईल का हे इनकन्व्हिनियन्सेस आहे. आता इनकन्व्हिनियन्स आहे तर त्यासाठी सोल्युशन पाहिजे.
त्यासाठी सोल्युशन पाहिजे. तर फॅसिलिटीज काय काय प्रोव्हाइड केले पाहिजे, एक प्रॉपर स्पेस दिलं पाहिजे. आता जर तुम्ही एखादा बाइट्स वर गेले असेल, बाइट कुठे आहे, 7 हिल पे बाइट कंप्यूटर बोल के वहां पे भी सेंटर आता है, एटमा का सेंटर आया था मैं. ट्रस्ट मी 4x4 की जगह होगी तो वहां पे कम से कम 6 लोग बैठे होंगे. म्हणजे आता जर मी पेपर देतोय तर मला शोल्डरला टच करून समोरचा शोल्डर लागत होता. अभी मैं लेफ्टी हूं सर, अभी लेफ्टी का सबसे बड़ा डिसएडवांटेज क्या सर, हमको लिखने की आदत ऐसी नहीं जो आप राइटी लोग लिखते हो. हम ऐसा लिखते सर क्योंकि हम लिखते वक्त कर्व करके लिखते, हाथ माझा हाथ ऐसा जातो. तो सर मेरे को तो बहुत इनकन्वीनियंस हुई क्योंकि वहां पे जाकर मैंने थोड़ा टर्न किया तो पीसी के बाजू में जो अपना प्लास्टिकचा बोर्ड असता बघा तो ठेवलेला होता. म्हटलं सर वो तो मेरे को इनकन्वीनियंस होगी. तो सर प्रॉपर स्पेस तो प्रोव्हाइड करनी चाहिए आपण. मग त्यानंतर कम्प्युटर अँड ड्रिंकिंग वॉटर हे तर शुड बी प्रोव्हाइडेड. जर हे त्यांनी प्रोव्हाइड केलं तर आपल्याला आयबीपीएस कडे किंवा या केसमध्ये आयन डिजिटल कडे या करायची गरज आहे. सगळे सेंटर चांगले असतील. आता मला सांगा, हा पण जो सेकंड पार्ट आहे हा एक सोल्युशन म्हणून ऍक्ट करतोय का, की त्यांना एक सुझाव देतोय की यार तुम्ही असं असं काही केलं पाहिजे. हा अवताडे सेंटर बरोबर, हा सोल्युशन म्हणून ऍक्ट करतोय का. इधर और येईल का. मग ऋषी तुझा आन्सर एकदम परफेक्ट आहे का नाही आपण चेक करू लगेच, एकच मिनिटात चेक करू, एकच मिनिटात. तू सांग, तूच आन्सर देणार आहे मला, इधर और आहे का नाही, इधर नॉर आहे का, बोथ. बोथ तर आहे, बोथ तर पक्का. अभी सर बोथ, बोथ या केस मध्ये इधर और आहे का, या केस मध्ये बोथ फॉलो, दोनों में से एक कैसा रहना चाहिए सर, फिर कैसा टिक करता. ऋषि तो पार्टनर तुझ्याकडे एज इट आता राहू दे, लेक्चर होने से पहले वो तेरे पास आंसर रहेगा. कभी तेरे से लाइफ में इधर और बोथ में कंफ्यूजन नहीं होगा, ये मेरी गारंटी. और नहीं हुआ तो मुझे सीधा फोन कर. ठीक है चलो. तो कैन आई से फर्स्ट एज वेल एज सेकेंड कंडीशन बोथ आर सेटिस्फाइंग एज अ रिझल्ट टू दिस क्वेश्चन. सर सेकंड मध्ये ओनली ठराविक प्रॉब्लेम दिले आहेत, इसके अलावा प्रॉब्लेम आ सकते. हो ना, मी मान्य केलं. फैसिलिटीज लाइक ओनली वर्ड यूज केले का ऋषिकेश, ओनली वर्ड यूज केले का, हेच पार्ट झालं पाहिजे. उन्होंने ये प्रॉपर प्रॉब्लेम डाला है ना, उन्होंने ऐसा बोले की और कुछ प्रॉब्लेम आ सकते, मानले, पण सध्या तर हे मेन प्रॉब्लेम हे सगळ्यांनी फेस केले. आपलं जर तू डोकं ह्या केसमध्ये लावलं असेल की हो प्रॉपर स्पेस आणि कम्प्लीट ड्रिंकिंग वॉटर, हे 3 मेजर प्रॉब्लेम आहे. बाकी ट्रॅव्हलिंगचा अख्ख्या जगाभरात असू दे, आपण ट्रॅव्हलिंगला जाऊ 100%, पण ये तो प्रॉब्लेम आएगा. अभी एक सिंपल आंसर दो, फर्स्ट और सेकंड दोनों सफिशिएंट है. अभी सर इधर प्रॉब्लम है कि इसका आंसर बोथ टिक करेंगे या इधर और टिक करेंगे, सबसे बड़ा ड्रॉबैक ये है. तो अगर इसमें दोनों कंडिशन ट्रू आहे, जर दोनों कंडिशन ट्रू आहे तर तुम्ही आन्सर टिक करतात बोथ. मग सर इधर और केव्हा करायचा, इधर ऑरचा मी सांगतो तुम्हाला, याचा आन्सर येणार आहे दॅट इज फर्स्ट एज वेल एज सेकंड, बोथ आर सफिशिएंट फॉर दिस प्रॉब्लम. यहां तक पार्ट क्लियर है तो डैब वाला सिंबल दे दो अगर समझा होगा तो. नहीं समझा है तो बिल्कुल पूछे सर नहीं समझा, आई विल एक्सप्लेन यू वंस अगेन, नहीं तो वी लर्न टू द नेक्स्ट प्रॉब्लम. बोलो, मजा आने वाला है, ट्रस्ट मी. आई विल मेक श्योर की 4:45 तक ना कन्विंसिंगली तुम्हाला कॉन्फिडेंस देऊन टाकणार है कि यार क्रिटिकल रीजनिंग समझ में आए 101%. और अगर नहीं समझा होगा ना, नहीं समजलं ट्रस्ट मी, हो पूनम नाही समजलं तो बिंदास बोलो. सर प्रसादचा आन्सर काय बघा एकदा. फर्स्ट मध्ये आयबीपी डझंट मेंटेन करेक्ट सेंटर. अरे भाऊ तू डायरेक्ट डीप मध्ये चाललाय, मी क्वेश्चन फक्त आपल्या समजण्यासाठी बनवलंय. हा सर आईबीपीएस आरबीपी लेट इवनिंग टुडे, ओके अभी वो बाद में बात करेंगे अभिषेक उस पे. आईबीपीएस शिवाय एसबीआई सुद्धा. भाऊ तुम्हारे पास अभी सिर्फ इतना डेटा के बारे में बोला है, अगर नहीं समझा तो मैं बताता हूं मनोज, पर इतने डेटा के बारे में बोलो. सर सेकंड सजेशन आहे, मग रिझल्ट कसा. सेकंड सजेशन आहे मान्य केलं, पण हा सजेशन त्यांनी या केसमध्ये ऍज अ रिझल्ट म्हणून देता येते की असं असं करायला पाहिजे, हा एक सोल्युशन आहे त्याच्यासाठी. हो इधर और वाले पण आहे सचिन, आणि बोथ वाले पण घेतले, पर्पसली घेतले. हो वैष्णवी रिपीट करतो, माझी चुकी, तुला लिंक थोडी लेट भेटली. ठीक आहे सॉरी फॉर दॅट. मी ना लेक्चर सुरुवात केला थोडं लेट झालं होतं म्हणून लिंक थोडी लेट भेटली असेल, मी 100% परत स्टार्ट करतो, काही प्रॉब्लेम नाही मनोज. हो रिपीट करतो मनोज, पूनम एकच मिनिट थांबा ना, कशाला घाई करताय, रिपीट करतो 101%. देख लो क्या बोला आपको सर, एक स्टेटमेंट दिया आप. सर स्टेटमेंटचे 2 टाइप आहे, कोर्स ऑफ ऍक्शन. टॉपिकचं नाव आहे सर, टॉपिक का नाम आहे सर कोर्स ऑफ ऍक्शन, कोर्स ऑफ ऍक्शन. अभी सर ऍक्शन 2 टाइपचे असतील. कोणते 2 टाइपचे ऍक्शन असतील सर तुमचे, एक असणार आहे प्रॉब्लेम सोल्युशन टाइप आणि एक फॅक्ट फॉलो टाइप. फॅक्ट म्हणजे जो दिलेले ते 100% खरं आहे, त्याला फक्त ते फॉलो अप करायचं, याला म्हणतात फॅक्ट फॉलो. हे आपण नंतर बघू. आपण जे आता बघतो तो आहे प्रॉब्लम सोल्यूशन टाइप. म्हणजे काय सर, प्रॉब्लम दिया है और उसके बारे में एक सोल्यूशन दिया, अगर वो सोल्यूशन आपको लगता है वैलिड तो वो ट्रू है सर किंवा इम्प्लिसिट आहे, नसेल तर मग नन ऑफ दिस किंवा नन फॉलोस. ठीक आहे. मग त्यानंतर मी क्वेश्चन काय दिलं,
म्हटलं यार क्वेश्चन ऐसा आहे की जेवढे पण स्टुडंट्स आपले बँकिंगचे एक्झाम देत आहेत, जेवढे पण स्टुडंट्स आपले बँकिंगचे एक्झाम देत आहेत, ज्यांना सेंटर आयन डिजिटल सोडून आला कोणतं वेगळं सेंटर, तर त्यांना एक खूप मोठा प्रॉब्लेम होतो. काय काय प्रॉब्लेम होतात सर? हार्डशी पण इनकन्व्हिन्सेस प्रॉब्लेम. काय इनकन्व्हिन्सेस येऊ शकतो ते तुम्हाला स्वतःचं डोकं लावायचं. काय काय कम्प्युटरचा प्रॉब्लेम येऊ शकतो, स्पेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो, वॉशरूमचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पिण्याच्या पाणीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर या केसमध्ये हे प्रॉब्लेम तुम्हाला होतो. डोक्याच्या वरून जाणार आहे तर आपल्याला त्याला फ्लिक करायचं. थांब तू 2 मिनिटं. या केसमध्ये असे स्टेटमेंट त्यांनी दिले तुम्हाला. आता त्यांनी तुम्हाला म्हटलं की यार हा एक प्रॉब्लेम आहे, यासाठी एक सोल्युशन अवेलेबल आहे का? काय सोल्युशन अवेलेबल आहे? तर त्यांनी समजलं की एफर्ट शुड बी मेड बाय आयबीपीएस, की आयबीपीएसने असे एफर्ट घेतले पाहिजे की यार असे प्रॉब्लेम किंवा या केसमध्ये असे सेंटर घेतले पाहिजे, आयन डिजिटल सारखे बनवले पाहिजे या केस. तर हा एक सोल्युशन आहे की यार आपण आयबीपीएस एफर्ट घेतले पाहिजे, असे सेंटर झाले पाहिजे तिथे, असे प्रॉब्लेम्स नाही होणार. तर हा एक सोल्युशन झालं. नेक्स्ट काय म्हटलं? अशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले पाहिजे. कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज? प्रॉपर स्पेस, कम्प्युटर, ड्रिंकिंग वॉटर, अशा या केसमध्ये फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले पाहिजे. आता विनाचं म्हणणं आहे सर की हे तर सजेशन आहे सर, हे सोल्युशन कसं आहे? पण विना मला सांग, हा एक सजेशन जरी असला तर ह्या प्रॉब्लेमला तो ऍज अ सोल्युशन ऍक्ट करतोय ना, की यार असं प्रॉब्लेम आहे बरं का, तुम्ही असे एफर्ट्स करू शकतात किंवा असे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकतात. अभी को बोलेगा, ज्यांनी हे म्हटलं की सर इंग्लिश वीक असेल तर ट्रिक सांगणार है ना. अभी ये बेसिक से जा रहे हैं ना, ट्रिक है ना अपने पास. लास्ट बेंचर मेथड से बोला ना मैं बिल्कुल ट्रिक बताऊंगा, बिल्कुल 101% ट्रिक सांगणार आहे. जसे सिलॉकचं सांगितलं, इनइक्वालिटीज सांगितलं, कोडिंग डिकोडिंग है, हर एक की ट्रिक बताऊंगा. बस थोड़ा पेशेंस रखो, बस थोड़ा पेशेंस. बट जाना पहिले बेसिक से ही आहे, पहिले बेसिकच आलं पाहिजे. त्यासाठी रीडिंग करा. ज्यांना डोक्याच्या वरतून चाललंय, ज्यांची इंग्लिश वीक है, थोड़ा रीडिंग पे ध्यान दो. ठीक है, चलो अभी इसका आंसर तो बहुत हो गया. अभी जो नए आए हैं वो सर ये क्वेश्चन एक बार देखो. पहिला फक्त एवढं रीड करा, फक्त ग्रीन वाला पार्ट रीड करा आणि मला सांगा प्रॉब्लेम हा जो स्टेटमेंट आहे हे प्रॉब्लेम आहे का? हो हो, या प्रॉब्लेम वेगवेगळा राहील. फक्त हा स्टेटमेंट रीड करा. हा प्रॉब्लेम दिसतोय का तुम्हाला? फक्त तेवढं सांगा. ये स्टेटमेंट तुमको प्रॉब्लम दिख रहा है किसी वितना बोल, ये प्रॉब्लम है क्या? एकदम हळूहळू घेऊ, एकदम आराम से लेंगे, कुछ भी टेंशन नहीं है. दो भी लेक्चर, दो भी ये टॉपिक हुए मेरे 10 दिन में तो भी चलेगा मुझे. पक्का प्रॉब्लम तो नहीं है सर? सर फिर प्रॉब्लम नहीं तो क्या हुआ फिर सर? ये क्या है सर? फिर ये फैक्ट एंड फॉलोअप. क्या है सर? ये फैक्ट एंड फॉलोअप. तो सर मैंने आपको क्या बोला था कि जब भी आप क्रिटिकल रीजनिंग शुरू करोगे, कोणता भी क्वेश्चन तुम्ही वाचला तो सबसे पहले क्या बोलने का खुद को? एज अ डिटेक्टिव पार्ट. क्या डिटेक्टिव बनने का? यार ये क्वेश्चन जो है ये फैक्ट है या क्वेश्चन प्रॉब्लम है? क्या ये फैक्ट है या प्रॉब्लम है? खुद को पूछने का. जब आपको पता चला कि सर ये प्रॉब्लम है, तो ये क्वेश्चन एग्जाम में 101% अटेंड करने के. क्यों सर? क्योंकि ये बहुत सिंपल रहते, डायरेक्ट समझ में आ जाता कि यार प्रॉब्लम है, इसका सोल्यूशन बोला है, चलेगा तो ठीक है, नहीं चला तो फिर आगे. नन ऑफ दिस. ये क्वेश्चन में थोड़ा गेम होने का चांस है. क्यों सर? ये फैक्ट है, और जब फैक्ट की बात होती है तब या केसमध्ये पॅरामीटर्स मागे पुढे होऊ शकतात. ठीक आहे, आता पॅरामीटर्स मागे पुढे येऊ शकतात तर सर आपण त्याला डोकं लावू थोडंफार. काही वर्ड लक्षात ठेवू, देअरफॉर, हेन्स, अँड, वाईल, सम. यांनी काय लक्षात येणार आहे आपण ते पुढे बघू. सर प्रॉब्लम है या फैक्ट है? तू ही बता प्रसाद, क्या लग रहा है तेरे को, प्रॉब्लम है या फैक्ट है? अब ये प्रॉब्लम बोल रहा है क्या? ये प्रॉब्लम बात कर रहा है क्या? उन्होंने क्या बोला? सॅलरीज ऑफ प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईज. सॅलरी जी आहे प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईची ही डबल होतीये, डायरेक्ट डबल झाली 5 इयर्स मध्ये. आता हे प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे का? तुला काय प्रॉब्लेम का त्यांच्या सॅलरीवर? ज्यांना बाउन्सर घेत होतं, आय गेस कोणीतरी म्हटलं सर बाउन्सर चाललाय किंवा इंग्लिश रीडिंग वीक आहे. तुम्हाला हे तर कळतं ना की यार ये प्रॉब्लम है या ये स्टेटमेंट तो समझ में आ रही है ना, फैक्ट है या प्रॉब्लम है? इधर तक क्लियर आहे? सोनाली, या केसमध्ये ऋषिकेश, पूनम, क्लियर आहे का इथपर्यंत? सगळ्यांच्या नाव नाही घेत, फक्त जे दिसले मला स्क्रीनवर त्यांचंच म्हणतो. हा पार्ट क्लियर आहे का? हा एक फॅक्ट आहे म्हणून बोलो जल्दी. ठीक है, अभी एक काम करो, ये तीनों सेंटेंस एक बार अच्छे से पढ़ो. अरे अभी तो देख, आगे आगे इतना अच्छे से क्लियर करने का ट्राय करूंगा. फक्त तुमचे सोबत मला हे पाहिजे, साथ पाहिजे सोबत. जसं विहारी सोबत अश्विन होता किंवा अश्विन सोबत विहारी होता ना, तर आपण दोघं या केसमध्ये एक्सचेंज करू शकतो. एक तर तुम्ही विहारी, नाही तर मी अश्विन. ठीक आहे, चलो पढ़ो बोला ये अच्छे से. आन्सर मागितले नाहीये वैशाली, मला आन्सर नाही पाहिजे. मी आन्सर विचारेल तेव्हा आन्सर द्या. ये सिर्फ पढ़ो पहिले. सर चॅट्स ऑफ काय लावू नका. अभिषेक चॅट्स करने को ऑफ, सर चॅट्स ऑफ करो, डायरेक्ट चॅट्स ऑफ कर. यांचे आन्सर पाहिजेच नाही मला, डायरेक्ट ऑफ करो चॅट.
सिर्फ रीड करो, सिर्फ रीड करो, मैं पूछूंगा आपको. रीड करताना फक्त रिलेट करा क्वेश्चन सोबत बस, और कुछ भी नहीं, सिर्फ रीड करो. मैं पूछता हूं आपको आंसर क्या है. कमेंट्स पण ऑन करा सर. आता तुमचे आन्सर सांगा की तुम्हाला काय वाटतंय सर आन्सर हे आलं पाहिजे. कोणतं फॅक्ट ह्याला फॉलो करतोय, इसको सपोर्ट कर रहा है. पॉझिटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह की बात होनी चाहिए. तर हा पॉझिटिव्ह आपला सिलॉग वाला रूल. जर सगळ्या स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर कंक्लुजन पॉझिटिव्ह पाहिजे. अभी स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे सर, कंक्लुजन निगेटिव्ह आहे तो एलिमिनेट कर दो डायरेक्टली, खत्म. नन. ओके. थर्ड ओके. ओके. फर्स्ट थर्ड सेकंड थर्ड, ठीक आहे. जे काय तुमचे आन्सर्स आहेत मी फक्त रीड करतोय, आपण एक एक चेक करू. ठीक आहे. मी फक्त तुम्ही आन्सर मला येस किंवा नो मध्ये द्या. बाकी ज्यांचा आन्सर करेक्ट है व्हेरी गुड, ज्यांचा करेक्ट नहीं है अजून भारी, और भारी, अपन उसको और अच्छे से क्लियर करेंगे. ठीक है. देखो यहाँ पे सर स्टेटमेंट क्या बोला आपको, वैभव सर पण इथे, वैभव सर लक्ष्य आहे का बुक. सर स्टेटमेंट ऐसा बोला, प्राइवेट में जो कंपनी में काम कर रहे लोग, कंपनी या प्राइवेट सेक्टर में, उनकी सैलरी लास्ट 2 ईयर से डबल हो रही. मतलब अगर किसी की सैलरी 50,000 होगी तो 2 साल में डायरेक्ट 1 लाख हो गई उसकी सैलरी. ये स्टेटमेंट है सर. अभी सर ये स्टेटमेंट, ये फैक्ट है सर कि यार ऐसा हो रहा है. अब उन्होंने बोला सर इसको आगे क्या कंडीशन फॉलो कर सकती है, आप बताओ. पहिली कंडिशन अशी म्हणते याच्यावर की सर हायर इन्कम टॅक्स शुड बी इम्पोज. आता हायर इन्कम टॅक्स का इम्पोज केलं पाहिजे, ते काय गलत करताय का, नाही. ऐसा कुछ है क्या सर की लिमिट सेट आहे सगळ्या इन्कम टॅक्सची, 5 लाख 10 लाख 20 लाख सेट आहे. आता या केसमध्ये हे इन्कम टॅक्स सेट करायला सांगताय. आता इनडायरेक्टली मला सांगता येईल का ही निगेटिव्ह कंडिशन, निगेटिव्ह पार्ट आहे ना, की या केसमध्ये हायर इन्कम टॅक्स झालं पाहिजे. त्यांची चुकीच काय त्याच्यामध्ये, काम करताय पैसे भेटतात त्यांना. क्या ऐसे फर्स्ट इज नेगेटिव और इसको एलिमिनेट कर सकते हैं. यस या नो में रिप्लाई करो बस, यस या नो में रिप्लाई करो. इसको नेगेटिव को एलिमिनेट कर सकते हैं क्या, क्योंकि दिस इज नेगेटिव कंडीशन. थोड़ा बेसिक के लिए ना थोड़ा पेशन्स रखो. मी एक एक कंडिशन ना तुम्हाला समजून यासाठी सांगतोय की ज्यांची इंग्लिश वीक आहे ना, मग त्यांची काळजी थोडी जास्त आहे. ठीक आहे. एखादा आईला असतं ना की एखादा मुलगा आपला थोडा वीक आहे, त्याच्यावर जास्त लक्ष दिलं जातं, तर तसं आहे. तर मी थोडं हळूहळू सांगतोय. डन. चलो आगे बढ़ते. फिर क्या बोला आपको, सर पब्लिक सेक्टर शुड ऑल्सो डबल देयर सैलरी. अभी सर सिंपल कॉमन सेंस की बात, टीसीएस नाम की कंपनी, या आपली टेस्ला पकड़ लो. टेस्ला तो बाहर की, टीसीएस पे ध्यान नहीं. सर टेस्ला प्राइवेट सेक्टर है, टेस्ला टाटा ची है, सॉरी टीसीएस टाटा का है, प्राइवेट सेक्टर कंपनी. अभी इनका जो इंक्रीमेंट रहेगा सर, इनके ऑर्डर्स पे इंक्रीमेंट करेंगे ना. मेरे पास अगर 10 लोग काम कर रहे, माझे जर ऍडमिशन वाढले तर मी यांना सॅलरी देणार आहे. ऍडमिशन जास्त झाले तर 100% सॅलरी वाढणार आहे. पण हे डिपेंड करतं माझ्या ऑर्डर्सवर. म्हणजे सोप्या लँग्वेज मध्ये प्रायव्हेट सेक्टर कशावर डिपेंड करतं, नंबर ऑफ ऑर्डर्स, मॅन्युफॅक्चर्स, मार्केटिंग, एचआर, एवरीवन, इट डिपेंड्स अपॉन दैट पैरामीटर. अभी पब्लिक सेक्टर का वैसा नहीं सर. पब्लिक सेक्टर इज नॉट वन पर्सन ओन्ड, इट इज ओन्ड बाय द गवर्नमेंट. पब्लिक सेक्टर में आपको एम्प्लॉइज का अलग पैरामीटर है, क्योंकि पब्लिक सेक्टर पीएसयू बँकिंग पॅरामीटर्स अलग आहे. समजा तुम्ही एखाद्या वेळेस आयसीआयसीआय मध्ये आहे तर तुमचे पॅकेजेसची रेंज जी आहे ती लवकर वाढणार आहे, कारण की तुम्हाला तेवढं काम पण असणार आहे. पब्लिक सेक्टर में उतना काम नहीं, एक फिक्स फ्लो है, उतना ही आपको रहने वाला है. ये नहीं बोला कि पब्लिक सेक्टर खराब है, पण पब्लिक सेक्टर ची सॅलरी डबल करायला सांगताय या केसमध्ये. आता सिंपल उत्तर द्या. फर्स्ट मध्ये जो क्वेश्चन आहे या केसमध्ये, अपना राइट हैंड भी नहीं है, चलो ठीक.
जो अपना क्वेश्चन है उसमें पब्लिक सेक्टर के बारे में कुछ इंफॉर्मेशन दी है क्या सर? उसमें पब्लिक सेक्टर के बारे में कुछ इंफॉर्मेशन बोला है कि पब्लिक सेक्टर की कम है, पब्लिक सेक्टर वालों को सैलरी नहीं मिल रही, पब्लिक सेक्टर वालों को बेच दिया पब्लिक सेक्टर, ऐसा कुछ बोला है क्या? नहीं बोला है सर। तो सर अगर बोला नहीं है तो डिटेक्टिव वाला दिमाग है अपना। डिटेक्टिव वाला दिमाग क्या बोलता है सर? मेरे को जो दिख रहा है मैं उसको ही रिलेट करने का ट्राय करूंगा खुद से। पार्ट क्लिअर आहे? जर मी स्वतःला रिलेट करतोय तर पब्लिक सेक्टरची पण सॅलरी वाढली पाहिजे, नो डाऊट, पण कंपॅरिझन प्रायव्हेट सोबत नाही ना। तुम्ही दोन कॉमन गोष्टीला कंपॅरिझन करू शकतात। मला आय गेस सरांच्या सोबत आणि आमचा तो वीकली सेशन होता या केसमध्ये आरआरबीचा किंवा आयबीपीचा, कोणी म्हटलं सर लॉजिक की क्वांट काय भारी आहे, तर मी सिंपल आंसर देतो, तुम्ही ऍपल आणि ऑरेंजला कंपेयर करू शकता का? नहीं ना। आप ऑरेंज को ऑरेंज के फ्लेवर्स के साथ कंपेयर कर सकते हो, उसके टाइप के साथ आंब्याला कंपेयर करू शकतो, तो आंब्याच्या टाइप सोबत, म्हणून हापूस आंबा सर्वात चांगला म्हणतो। तुम्ही आंब्याला आणि ऍपलला कसं कंपेयर करणार? क्लियर है? तो सर प्राइवेट और पब्लिक को कंपेयर ही नहीं कर सकते, तो सर ये भी नहीं चलेगा। फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही नाही चालणार। ज्यांचा आन्सर सेकंड थर्ड होता किंवा फर्स्ट थर्ड होता किंवा सेकंड होता, फक्त हे दोन्ही एलिमिनेट झाले। तुम्हाला हे लक्षात आलंय का हे काय एलिमिनेट झाले? लक्षात आले तर येस मध्ये रिप्लाय करून टाक कि सर ये समझ में आ गया। मैं थर्ड वाला एक्सप्लेन करता हूं फिर। रीजनिंग भारी सर, हाँ बस वो जब कोई आपकी तारीफ करे ना, समझ लेना कि वो जगह से आपका जाना बहुत जरूरी है। ठीक है, कभी तारीफ वाला पार्ट नहीं करने का कभी, मेक श्योर। सर आयबीचे एक्झाम आहे का त्यात पण असं का? हो मेंस मध्ये असतं। ठीक है चलो, अमरनाथ इसको समझ में आ गया, हर्षल को मैं अमरनाथ की याद नहीं कर रहा हूं, कल ओके। चलो थर्ड पढ़ते सर, दिस इज वाय मेनी इंडिव्हिज्युअल ऑप्ट फॉर प्रायव्हेट जॉब्स। हा रिझन आहे या केसमध्ये, हा रिझन आहे। काय रिझन आहे की सर जे पण प्रायव्हेट जॉब वाले आहेत ते वाढताय, कारण की मुलांचं किंवा या केसमध्ये जो इंडिव्हिज्युअल आहे त्याचा अप्रोच हा आहे की यार मला पैसे जास्त भेटणार है। अभी एमबीए करने का सबसे पहला रीजन क्या है सर? पैकेज 15 लाख 10 लाख 20 लाख, काम 15 घंटे का 10 घंटे का करने को तैयार है, बट सर पैसा भी उतना मिल रहा है ना। तो सर सगळे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा मेनी इंडिव्हिज्युअल आहेत या केसमध्ये, मेनी म्हणजे सम, ऑल आला असं डायरेक्ट पॉज झाला असता की ऑल बद्दल म्हटलंच नाही। इथे म्हटलं खूप इंडिव्हिज्युअल आहेत जे ऑप्ट करतात प्रायव्हेट जॉबला, कारण की पॅकेज लवकर भेटतो, पॅकेज लवकर, लग्न लवकर होतो, सॅलरीज वाढतात तुमच्या लवकर। ठीक आहे, तर या केसमध्ये थर्ड कंडिशन फॉलो होतो। बोलो यहां तक क्लियर है? तो एक बार कंफर्मेशन दो, जिनका आंसर थर्ड आया करेक्ट, जिनका आंसर थर्ड नहीं आया उनको समझा होगा तो यस बोलो, नहीं तो फिर बोलो कौन सा पार्ट नहीं समझे, वापस समझा। तो नाही त्यांनी एडिट करून आत्ता पाठवली ना। सर सीईटी द्यावी लागेल मग? हो बिल्कुल। चलो अभी एक काम करेंगे, नेक्स्ट क्वेश्चन आप ट्राय करोगे, एक्चुअल एग्जाम लेवलचा क्वेश्चन आहे, फक्त तुमचा अप्रोच पाहिजे। आय गेस ऋषी आहे का, मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं। ऋषीचा कन्फर्मेशन द्या बरं, ऋषी बिचेवर आहे का, मला एकदा कन्फर्मेशन द्या। ऋषीसाठी तो इधर और इन बोथचा पार्ट। हा ऋषी आला बघा, एमबीएच करतो मग। हा पण एमबीए के लिए कॉलेज चाहिए ना। ठीक आहे चल, क्वेश्चन साठी ऑप्शन आहे, मला आन्सर पाहिजे, पण मला ऑप्शन जे आहे ते पाहिजे। इधर और बोथ असं लिहू नका, ए बी सी डी ते एकदा बघून घ्या। ही स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पहिले वाचा नीट। स्टेटमेंट वाचल्यानंतर पहिले त्याला इंटरप्रेट करा की नेमकं त्यांना म्हणायचं काय, अपने लैंग्वेज में इंटरप्रेट करो लाइक अ डिटेक्टिव, और फिर कोर्स ऑफ एक्शन डिसाइड करो। ठीक आहे चला बघा बरं एकदा काय आन्सर येते। टायमर वगैरे काय लावत नाही यासाठी की तुम्हाला तो अप्रोच समजला पाहिजे।
तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, खूप जणांचं तुम्ही कम्पेअर करतात लोकांना आपल्यासोबत, त्याचा आन्सरला म्हणून आपण आन्सर दिला, वैसा बिलकुल मत करो, बिलकुल मत करो. खूप मोठा डिसएडव्हान्टेज होणार तुम्हाला, जे जे कम्पेअर करून आन्सर देत आहे. एखाद्याचं बघून तो हुशार आहे म्हणून आपण पण देऊन टाकला त्याचा आन्सर, वो तुम्हारा सैलरी कभी शेयर नहीं करने वाला लाइफ में, याद रखो. चलो क्या आंसर बोल रहे हो, बी डी ई, ठीक है जो भी बोल रहे हो. चलो फर्स्ट स्टेटमेंट क्या बोले सर, केसेस ऑफ रोड एक्सीडेंट्स आर इंक्रीजिंग. सर इंक्रीजिंग म्हटलंय, कौन सा टेंस आएगा एक बार बताना. सॉरी आर इंक्रीजिंग म्हटलंय, कौन सा टेंस आएगा एक बार बताना. मैं स्क्रीनशॉट काढून ठेवू, एखादा रॉन्ग आता मैम ला सांगू, मैम मेरे देखो आपने बताने के बाद भी ऐसा कर रहा है, कौन सा टेंस आएगा बताओ जल्दी से. चलो केसेस ऑफ रोड एक्सीडेंट्स आर इंक्रीजिंग कॉन्स्टेंटली. ओके, पर्टिकुलरली इन अर्बन एरियाज. ओके, कंटिन्यूस टेंस है, परफेक्ट नहीं है, आईएनजी लगाना रे. क्या करना है इनका, क्या करना. प्रेजेंट परफेक्ट वाला हो तो फटके दिले पाहिजे, स्पेशली हर्षल. देखो इधर, अभी कोई बोलेगा सर राइटिंग मिस्टेक हो गई, तो फटके कंटिन्यूस एंड प्रेझेंट परफेक्ट मध्ये कोणती मिस्टेक होऊ शकते तुमच्याकडनं. चलो स्टेटमेंट काय बोला सर, रोड ऍक्सिडेंट्स इंक्रीज होत आहे, कशामुळे या केसमध्ये त्यांनी म्हटलं नाही, म्हणजे या केसमध्ये स्वतःला पहिले विचार. फैक्ट है या प्रॉब्लम, वाला आंसर तसा करा. फैक्ट आहे या प्रॉब्लम, पहले खुद को पूछो फैक्ट है या प्रॉब्लम, आंसर बाद में देखेंगे. बस ये लेवल चाहिए बच्चों की, सिंपल है ना, समझ में आ रहा है सर. प्रॉब्लम है, प्रॉब्लम क्या है सर, एक्सीडेंट होना प्रॉब्लम है ना, प्रॉब्लम हो रहा है सर. यहां पे किसी को प्रॉब्लम है कि फैक्ट नहीं समझ में आ रहा और प्रॉब्लम नहीं समझ में आ रहा. फैक्ट और प्रॉब्लम का डिफरेंशिएट तो हो रहा है ना, कारण की तेवढी रीडिंग है तुमची. ठीक आहे, चलो अभी क्या बोला सर, केसेस ऑफ रोड ऍक्सिडेंट इंक्रीज सर होता है. आता त्याला काहीतरी ऑप्शन झालं पाहिजे, म्हणजे सोल्यूशन दिलं पाहिजे. क्लियर है ना. आता आपल्याला काय बघायचं आहे सर, सोल्यूशन देखना है अपने को. सर सोल्यूशन देखना है मतलब वो सोल्यूशन पॉजिटिव चाहिए, ये निगेटिव है तो ये पॉजिटिव चाहिए. ठीक है, अभी सोल्यूशन क्या बोला देखते. सर ट्रांसपोर्ट अथॉरिटीज इन अर्बन एरियाज. अभी सर अगर यहां पे रूरल बोलते ना, अगर यहां पे रूरल बोलते तो आंसर आता क्या ये, जर असं लिहिलं असतं, ट्रांसपोर्ट अथॉरिटीज इन रूरल एरिया शुड इम्पोज स्ट्रिंजेंट नॉर्म्स फॉर मेंटेनेंस ऑफ व्हीकल्स, आंसर आता था क्या, ये करेक्ट होती थी क्या स्टेटमेंट, वैलिड असता का कोर्स ऑफ एक्शन. नहीं, क्यों नहीं सर, क्योंकि बात अर्बन एरिया की हो रही है, रूरल की बात हो रही है क्या, नहीं. तो एग्जाम में इसलिए एलिमिनेट करना सीखो जब आप पढ़ते हो बहुत शांति से. कशाबद्दल म्हटलंय, अर्बन एरिया. काय प्रॉब्लेम आहे, ऍक्सिडेंट. कसे होता है, इंक्रीज होता है, वाढत चालले. पार्ट क्लियर है. आगे, ट्रांसपोर्ट अथॉरिटीज इन द अर्बन एरिया शुड इम्पोज स्ट्रिंजेंट नॉर्म्स. सर ये वर्ड का मतलब तो पता नहीं. आता एखादा कोणी दिग्विजय है, सुनीता है, करिश्मा, ऐसा कोई बोलेगा सर ये इसका तो मतलब ही नहीं पता हो रहा सर, बोला क्या है उसमें, किंवा ना सांगायचं काय नेमकं. स्ट्रिंजेंट तर कधी ऐकलंच नाही आम्ही. आता किती वर्ड करायचे सर, आयुष्यात गेले ते वर्ड आणि ते जीएसटी बनवता. आता हे नवीन कुठनं डोकं लावायचं, आम्ही स्किपच करू. स्किप कशाला करता. शुड इम्पोज स्ट्रिंजेंट नॉर्म्स फॉर द मेंटेनन्स ऑफ. सर इम्पोज करताय म्हणजे फॉलो करायला सांगताय, म्हणजे स्ट्रिक्ट करताय. तर सर वाचता वाचता पण लाईन क्लियर होतं, क्या स्ट्रिंजेंट का मतलब नहीं पता तो ठीक है, पण या लाईन वरनं एकतर क्लियर होतं की हे जे म्हणताय इम्पोज करायला म्हणताय. इम्पोज आपण लॉ करतो ना, इम्पोज आपण काय करतो या केसमध्ये, लॉ करतो. तर इम्पोज लॉ करताय, स्ट्रिंजेंटचा अर्थ मला वाटतं की या केसमध्ये स्ट्रिक्ट आ सकता है. क्या आ सकता है सर, स्ट्रिक्ट. और एक्चुअल मतलब भी वो है, इस एक्चुअल मतलब है सर वेरी वेरी स्ट्रिक्ट, वेरी वेरी स्ट्रिक्ट. ठीक आहे, पण फटके दिलेच पाहिजे, पर्सनल ओपिनियन आहे माझं. तो पण नाही नाही नाही, मी म्हणतोय की अशा गोष्टींसाठी यांची काय चुकी नाही त्याच्यात.
शुड इम्पोज स्ट्रिक्ट नॉर्म्स फॉर द मेंटेनन्स ऑफ व्हेकल. अभी सर एक सिंपल आन्सर दो. तुम्ही सगळ्यांनी बाईक चालवल्या, कार चालवल्या, प्लेन कदाचित तेही चालवणार आहे कधीतरी, म्हणजे बसणार आहे त्याच्यामध्ये. तो सर मेंटेनेंस की जब बात आ रही है सर, एक्सीडेंट हे व्हीकलच्या मेंटेनेंसवर डिपेंड करता का? ये जो एक्सीडेंट होते हैं सर गाड़ियों के, ये मेंटेनेंस पे डिपेंड करते हैं क्या? फॉर एग्जांपल अगर मैंने मेरी गाड़ी का मेंटेनेंस नहीं किया तो एक्सीडेंट होने का चांस है क्या? यस या नो में जवाब चाहिए मेरे को. मेरे को वो लाड वाले चाहिए, रेयरली, ऑब्वियसली, रीजन, वो फटके नहीं चाहिए. यस या नो? आणि मी युनॅनिमसली म्हणतो बरं का, एक जरी ऑप्शन असेल, एक जरी रिझन भेटला मला की मेंटेनन्स वरना ऍक्सिडेंट होतोय, तर ते व्हॅलिड असणार बरं का. एक जरी रिझन, मी परत म्हणतोय, एक भी रिझन मिला मेरे को कि यार मेंटेनेंस ऑफ व्हीकल से एक्सीडेंट हो रहा है, तो डायरेक्ट फटके, सबको फटके दूंगा जो येस नो बोल रहे. वापस सोच के बोल. रोड ऍक्सिडेंटचा मेंटेनन्स ऑफ व्हीकल वर 100% इफेक्ट होतो का? एक जरी पर्सेंट असेल तो 100% कन्सिडर जाईल. नो. ठीक है, चलो एक लाइव एग्जांपल देता हूं मेरा. ठीक है, समझो मैंने बाइक है मेरे पास और बाइक का मैंने मेंटेनेंस किया नहीं. ठीक है, बाइक का मेंटेनेंस किया नहीं तो सर ब्रेक फेल होने का चांस है. अभी कोई बोलेगा सर बाइक का क्या ब्रेक फेल होता, पैर नीचे रखने के और रुका देने की गाड़ी, टू व्हीलर को क्या लगता सर? पर अभी सोचो अगर एक 4 व्हीलर है, ट्रक है, 8 व्हीलर, 16 व्हीलर, जिनका ब्रेक का मेंटेनेंस नहीं हुआ है एंड देयर इज स्लिपरी रोड, फिर सर कितने लोगों के जान को खतरा है सर. टायर हर अगर 3 साल में आप 4 व्हीलर के चेंज नाही करते हो, तर असं म्हणतात ना मराठी, टकला टायर झाला बघा, टकला टायर, तो त्याची ग्रिप निघून जाते. का होतो? कारण की तो फ्रिक्शनमुळे ह्या केसमध्ये तसं होतो. तो सर वो भी बहुत डेंजरस है, क्योंकि अगर आपने ब्रेक लगाया, आपकी मेंटेनेंस है बाइक, पर टायर आपके पुराने है सर, तो प्रॉब्लम हो सकता है, स्किड हो सकती है गाड़ी, कोई बच्चा आपके साथ बैठा होगा उसका प्रॉब्लेम हो सकता है. म्हणजे सर इनडायरेक्टली जर मी मेंटेनन्स नाही केलं व्हेकलचं, तर एक अशी पॉसिबिलिटी येऊ शकते जिथे सर रोड ऍक्सिडेंट होऊ शकतात. हेडलाइट नसेल तर परफेक्ट 100% हो सकता है. अभी जो नहीं बोल रहे थे, मी हे म्हणत नाही का तुम्हाला त्या गोष्टी माहित नव्हतं, तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हने, डिटेक्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करत नाही. डिटेक्टिव्ह का दिमाग लगाओ, शर्लॉक वाला दिमाग लगाओ. अरे हाँ, इससे ये हो सकता है, एक्सीडेंट होने का चांस है ना. आपने एक्सीडेंट जितने भी देखे वो आदमी की गलती से 50% और 90% माणसाची चुकी असते, पण 10% तर मेंटेनन्स वर येऊ शकतो. हा, मेंटेनन्स करून, अरे वैशाली मेंटेनन्स करून, हो तुझा पॉइंट पण बरोबर आहे. मेंटेनन्स करून जर धडकला तर त्या माणसाची चुकी आहे, पण मेंटेनन्स करून प्रॉब्लेम होऊ शकतो. हे काय सलमान खान, यार तुम ना पॉइंट से व्हॅलिड जाओ मत पीछे. सिरियस थोडं सांगतोय, हे मेन्स लेवलचं आहे, मी इझी ह्यासाठी घेतोय की तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक है, तुम्हाला तो समजला पाहिजे, और कुछ रीजन नाही. मैं स्ट्रिक्टली भी पढ़ा सकता हूं. तुम्हाला बघायचं का कसं शिकवतो स्ट्रिक्टली? मी फक्त तुमच्यासाठी म्हणतोय की तो पाठ फनी वे मध्ये ठीक है वैशाली, पण थोड़ा इधर से भी रखो ना. अभी हो गए अपना ग्रेजुएशन, 4th 5वीं के जोक मार रहे हो. हाँ, वही ना, 4th 5वीं के आगे जाओ थोड़ा. 4th 5th क्या है? CID है. तो सर मेंटेनेंस इज डिपेंडेंट, तो सर ये कंडीशन फॉलो करें. फिर क्या बोला सर? ट्रैफिक पुलिस शुड सिवियरली पनिश दोज हु फाउंड टू वायलेटिंग ट्रॅफिक रूल्स. परफेक्ट आहे सर. जर या केसमध्ये ट्रॅफिक पोलिसने सिव्हिअरली पनिश केले पाहिजे, करता पण आहे सर. कारण की जर एखाद्याने, तुम्हाला हे स्वतः बघितलं असेल की जर एखाद्याने सिग्नल फॉलो नाही केला, तो रॉंग साइड मध्ये भिडला, तर या केसमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्याला? 100%. म्हणजे हे तर फिक्स आहे की हे तर आलंच पाहिजे, कारण की पनिशमेंट दिलीच पाहिजे जे व्हायोलेट करताय. त्यामुळे तर ऍक्सिडेंट्स कमी होतील ना. ह्यामुळे पण तुमचे काय असणार, ऍक्सिडेंट्स कमी होऊ शकतात. तर येस सर, हे पण फॉलो होत आहे सर. पहिला आणि दुसरा फॉलो होत आहे, तर ह्या केसमध्ये ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. हाँ सुनीता बोलो, क्या डाउट है? बोलो, डाउट वाले एकदा विचार. हा, अभी ऋषी वाला पॉइंट सर. या केसमध्ये मग याचा आन्सर डी ठेवायचा का इधर और ठेवायचा? कोणता ऑप्शन आहे? सी.
अभी एक सबसे सीक्रेट बात बताता हूं, ये वाला बात ना लाइफ में कभी बोलना नहीं। क्या सर? कि सर बोथ और इधर और में फरक क्या है क्रिटिकल रीजनिंग में? ठीक आहे सर, फर्स्ट मध्ये ड्रायव्हिंग नॉर्म चाहिए ना, नाही तरी फरक पडत नाही, मेंटेनन्स वरनं होऊन जातो. ठीक आहे. अभी सर एक सिक्रेट सांगतो तुम्हाला, सर हे बोथ आणि इधर और मध्ये फरक कसा ओळखायचा क्रिटिकल रीजनिंग में? जर हा पार्ट क्लियर झाला ना, ट्रस्ट मी 50% सिलेबस तिथेच कव्हर झाला माझा. अगर कभी समझ में आ गया ना कि सर बोथ करना है या इधर और करना है, यही बात खत्म होगी सर, यही पे बात खत्म होगी. आता सर हे कसं ओळखायचं? 99% केसेस 99% केसेस हे बोथचे असणार. कोणताही पेपर घ्या, कोणतीही मॉक घ्या, काही करा, 90% केसेस असणारे बोथ के. तो सर फिर इधर और के लिए क्या करना सर? इधर और के लिए कैसा दिमाग लगाना, या इधर और के क्वेश्चन कैसे आएंगे सर? तर इधर औरचा ना एक क्वेश्चन आहे का तुम्ही डिसाइड करा, नाही की तो बोथचा आहे तुम्ही डिसाइड करा. ठीक है. एक नेक्स्ट क्वेश्चन लेंगे, नेक्स्ट क्वेश्चन आप डिसाइड करो कि सर दोनों बोथ का या इधर और का. अभी कोई बोलेगा सर नहीं समझा, तो तुम्हाला जे आंसर वाटतं ते आंसर टिक कर. ठीक है. चलो चलो सर, याचा आन्सर आहे बोथ. मी इधर और सांगतो, हा क्वेश्चन ट्राय करा पहिले, ह्यानंतर इधर और सांगतो तुम्हाला. ओके ओके, क्या आंसर बोल रहे हो? बोथ. चलो ठीक है, इतने जल्दी कंसेप्ट क्लियर भी हो रहे बच्चों के. चलो बोलते देखते पहिले आंसर बोथ है या इधर और. ऋषीचा पॉइंट क्लियर करूंगी. तरी म्हटलंय रेल्वेज हैव डिसाइडेड टू रिपेयर मेन ट्रैक्स विद इन द सिटी ऑन द फॉलोइंग संडे. सर संडे को क्यों करते सर? चिल आउट है, संडे है, छुट्टी है, रिलैक्स करेंगे, वहां पे ज्यादा ट्रैवलिंग नहीं होता है सर आपका. तर एंड हैव डिसाइडेड टू सस्पेंड द ऑपरेशन फॉर होल डे. सिंपल लैंग्वेज मध्ये औरंगाबाद टू जानला जायचं, संडे को औरंगाबाद के ट्रैक्स की रिपेयरिंग होने वाली. तो सर अगर औरंगाबाद की ट्रैक की रिपेयरिंग होने वाली तो ऑफ रखना पड़ेगा उस दिन, कि उस दिन कोई भी ट्रेन आ ही जाए ना. ठीक है, ये हो गया सर स्टेटमेंट. अभी अपना बेसिक रूल. सर फैक्ट है या प्रॉब्लम? इज दिस अ फैक्ट और अ प्रॉब्लम? मतलब ये एक इंफॉर्मेशन है. फॅक्टचा अर्थ काय झालं सोप्या लँग्वेज मध्ये? इज इट अ इंफॉर्मेशन और अ प्रॉब्लम? क्या है सर? फॅक्ट आहे, इन्फॉर्मेशन है? आता कोणी सांगते म्हणून सांगू नका, स्वतःला विचारा की यार फॅक्ट है ना, क्या ऐसा सब कुछ होने वाला है? म्हणजे ते कोणता टीव्ही शो येतो तारक मेहता, वो भिडे लिखता नाही क्या सुविचार, की यार असं असं आज आहे बरं का, तो असं म्हणतो का असं झालं म्हणून हे होतंय? नाही ना, कुछ प्रॉब्लम हुआ बोल के हम सोल्यूशन ढूंढ रहे नहीं, आपको बस एक इंफॉर्मेशन दी गई कि ऐसा कुछ होने वाला है, तो फैक्ट हो गया सर. मतलब अभी फैक्ट हो गया तो ये क्वेश्चन या तो स्किप करने का या तो ये क्वेश्चन समझ के लेने का. पता है ना कि अगर बॉलिंग डालते वक्त मिशेल स्टार्क या पैट कमिंस है तो थोड़ा संभल के खेलना है अपने को. हाँ, अगर लायन है या कोई दूसरा हेजलवुड है तो फिर डायरेक्ट मारने का शुरू करें, पहले पढ़ लो. तर पब्लिक नोटीस दिली तर मग डबल सांगायची गरज पडते का? नाही नाही, काही सांगायची गरज पडत नाही योगेश. फक्त मला म्हणायचं की हे स्वतःला विचारलं पाहिजे योगेश की अरे फॅक्ट या प्रॉब्लेम. सर मग का? कारण की मग लक्षात येतं की यार ह्याचा आन्सर कसं टिक करायचं. कारण की 90% मुलं डायरेक्ट तुक्के मारतात, आपण तुक्के नहीं मारेंगे. मैं क्या म्हणतो, अपने को 5 प्रॉब्लम आने एग्जाम में, अपन सिर्फ 3 प्रॉब्लम सॉल्व करेंगे और वो 3 के 3 करेक्ट रहेंगे. आणि त्या 3 तुम्हाला बाकीच्यांपेक्षा खूप पुढे निवडून जाणार आहे. एखाद्याचा अटेम्प्ट 17 मेंस में और एखादे का अटेम्प्ट 20 मेंस में कम से कम 5 मार्क का डिफरेंस लाएगा स्कोर कार्ड में, अगर वो एक्यूरेट रहेगा तो. और 5 मार्क का आपको पता है वैल्यू कितना ज्यादा हो सकता है. सेम गोज फॉर सीईटी. 15 मार्क के लिए क्रिटिकल रीजनिंग है, तो आपको वैल्यू समझ में आएगा कि सर 15 मार्क का डिफरेंस कितना बड़ा हो सकता है. मी हे म्हणत नाही की सगळे बरोबर येते, ट्रस्ट मी, सगळे बरोबर येऊच शकत नाही,
फक्त मला हे म्हणायचं की जे बरोबर टिक करतो तेच बरोबर पाहिजे. 5 में से 2 करो, 1 करो या 3 करो या 4 करो. ठीक है, चलो पहिला ये तो हो गया सर. आता कोर्स ऑफ एक्शन क्या है? रेल्वेज अथॉरिटी शुड हैव. अभी इधर मला कोणते सर इंग्लिश वीक असेल तर काय करा. अभी एक सिंपल आंसर दो. शुड, वुड, मे. हैंडराइटिंग का क्या करना कि इफ, क्या है ये सब? शुड, वुड, इफ, मे, क्या है ये सब? सजेशन, पॉसिबिलिटी. ओके, अभी अपना सिलॉक का रूल लगाते हैं. अपना सिलॉक का रूल लगाते हैं. ये स्टेटमेंट पॉजिटिव है या निगेटिव्ह? ही स्टेटमेंट किंवा हा फॅक्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं ओळखतो? नॉट पार्ट, नो पार्ट. इथे नॉट नो शब्द कुठे गेला? हा, नॉट नो शब्द कुठे दिलाय का? नहीं सर, तो ये पॉजिटिव है. तो सर पहला रूल लिख के दिया था आपको. अगर स्टेटमेंट पॉजिटिव रहेगा, स्टेटमेंट पॉजिटिव रहेगा तो आप कोई भी पॉसिबिलिटी पूछो, आंसर क्या रहेगा सर? एवढं सिंपल है सर. हो, एवढंच सिंपल है, एकदम सिंपल है. तुमने किया ना स्टेटमेंट पॉजिटिव, तो कंक्लूजन में आपका पॉसिबिलिटी में कुछ ही पूछो, आंसर क्या रहेगा? अभी काय बोलेगा सर ते व्हेरिएबल सेम नको, मग त्याचा तो पार्ट इकडे व्हॅल्यू होत नाही. का नाही होत सर? कारण की तो पॉसिबल केस है. सिलॉक का वेरिएबल चाहिए, वेरिएबल नहीं सेंटेंसेस है. पहले तो क्लियर हो रहा है, पर फिर भी पढ़ लेंगे. बोला क्या? रेलवेज अथॉरिटी शुड हैव पब्लिक नोटिफिकेशन वेल इन एडवांस टू ईज द इनकन्व्हिनियन्स ऑफ द पैसेंजर. बरोबर, पहले त्यांनी दिलं पाहिजे की यार असं असं होणार आहे की इनकन्व्हिनियन्स. बोलते ना ट्रेन लेट होने से पहले बोल देते सर ट्रेन लेट तुमची लेट होणार आहे, इसका हमें दुख है या निषेध, काय ते म्हणतात ना ते, हमें इसका खेद है, हमें इसका खेद है. तो बरोबर म्हणतात ते. तो सर ये तो वैल्यू कंडिशन में बैठ रहा है, ट्रू है सर. नेक्स्ट देखते. पहले ये क्लियर है क्या? फर्स्ट ट्रू आहे का? समजलं का? येस और नो मध्ये रिप्लाय करा. खेद है, बरोबर, हमें उसके लिए खेद है सर. आगे आप बढ़ते. क्या बोला? ऑल द लॉन्ग डिस्टेंस ट्रेन एंटरिंग द सिटी ड्यूरिंग द रिपेअर आवर्स, ड्यूरिंग द रिपेअर आवर्स, अख्ख्या महिनाभराचं म्हणत नाही, त्या दिवशी, त्या रिपेअर आवर्सच्या दिवशी शुड बी टर्मिनेटेड. बरोबर है ना? एक्सीडेंट हो सकता है, एक्सीडेंट होने का ट्रैक ही नहीं है. पता चला 150 की स्पीड से आ रहे हो, वो आगे ट्रैक ही नहीं है, क्या करेगा आदमी? क्या करेगा ड्रायव्हर? तो पहिले से पता होना चाहिए ना की यार ऐसा कुछ हो रहा है, तो ट्रेन एंटर नाही केलं पाहिजे. म्हणजे सर आपण फॉलो अप आहे, हे दोनों फॉलो अप आहे. कशासाठी? या फॅक्ट साठी. तो सर पहला भी फॉलो हो रहा है, दूसरा भी फॉलो, तो आंसर क्या होगा सर? बोथ फॉलो. अभी ऋषि का आंसर, ऋषि का क्वेश्चन, सर बोथ और इधर और में फर्क क्या फिर? ये तो इधर और एक्सपेक्टेड था मुझे, पर मैंने इधर और ने बोथ लिख दिया. 99% केसेस मध्ये तुम्ही काय टिक करणार आहे? इधर और. मग सर तो 1%, तो 1% कसं काय? वो 1% कहां से, लेवल कैसी बढ़ा सर? वो 1% जो सब लोग नहीं कर पाते, वो कैसे पहचाना कि सर ये इधर और? उसके लिए क्वेश्चन है आपके लिए. हो, भारी टॉपिक है ते, एवढा भारी है की डोकं पण खराब करतं बरं का सर. आपको आपने कैसे बजा सर? अच्छा, असं बसलंय का डायरेक्ट? ओके, चला. वैभव सरांचे धन्यवाद सर. इसको और बड़ा कैसे कर सकते हैं सर? डायरेक्ट इमेज बोल के ना. ओके, पीपीटी बोल के. 1 मिनिट थांबा, एक क्वेश्चन ऍड केलंय तुमच्यासाठी, तो क्वेश्चन समजेल तुम्हाला की क्यों दिया है सर. सर काय नाव दिलं त्याचं वैभव सर? 11/1 क्या? ऑल करेक्ट. ओके, कॉन्ग्रेचुलेशंस. बट अभी तो शुरुआत है. चलो ये पढ़ो, क्या लगता है आंसर बोलो इसका. पॉइंट बरोबर आहे तुझा प्रसाद, 1 नंबर पॉइंट आहे. मी सांगतो तोच पॉइंट एक्सप्लेन करून सांगतो.
ओके अभी भी दिमाग में वही चल रहा है. जलिंदर म्हणतोय सर ओनली फर्स्ट. ओके जलिंदर. अनिकेत म्हणतोय सेकंड फॉलोज. ठीक है अभी एक सिंपल आंसर वही अपना सबसे बेसिक सर इधर और बिकॉज बोथ ऑप्शन आर नॉट पॉसिबल एट सिंगल टाइम. मयूर वेरी गुड यार. मयूर की लेवल अच्छी है. पहले अपना बेसिक रूल क्या बोला स्टेटमेंट में. फाइनेंस मिनिस्टर सबमिट्स हिज रेजिग्नेशन अ मंथ बिफोर न्यू बजट टू बी प्रेजेंटेड इन द पार्लियामेंट. सिंपल लैंग्वेज है. ये अपना फाइनेंस मिनिस्टर ने अपना रेजिग्नेशन दे दिया. सर प्रॉब्लेम है या फॅक्ट. प्रॉब्लेम या इन्फॉर्मेशन. प्रॉब्लेम है या इन्फॉर्मेशन. सर हा गवर्नमेंटसाठी आपल्यासाठी सांगायचं. अपने लिए क्या है. अपन एक डिटेक्टिव है. आपने को बस बोला ये इन्फॉर्मेशन. फैक्ट है या प्रॉब्लम. मेरे को क्या लेना देना. फैक्ट है या प्रॉब्लम. इंफॉर्मेशन है सर. फैक्ट इज दिस नथिंग बट दिस इज इंफॉर्मेशन. ऐसा हुआ प्रॉब्लम इसके वजह से कुछ इश्यू आ सकता है आगे चल के वो मान लिया बट रिलेटेड टू अस दिस इंफॉर्मेशन. आप न्यूज पेपर में पढ़ता है कि यार ऐसे ऐसे इधर ये स्टेट में ऐसा हो गया तो तू खुद को प्रॉब्लम बोल के लेता है क्या. स्टेट में अगर कोई दूसरे स्टेट में हो गया तो वो कंट्री के लिए प्रॉब्लम हुआ. तेरे लिए तो इन्फॉर्मेशन हुई ना कि ऐसा हुआ है बोल के पेपर में छपा ये तो इन्फॉर्मेशन हो गया ये. चलो इन्फॉर्मेशन क्लियर है. ओके द रेजिग्नेशन शुड बी एक्सेप्टेड. भाई उसका कुछ पर्सनल प्रॉब्लम होगा या किसी ने वेन डाटा निकाला होगा तो ठीक है. एंड अनदर पर्सन शुड बी अपॉइंटेड. आता एखादा प्राइम आपला फायनान्स मिनिस्टरची हेल्थ खराब है फार. ठीक है तो उसको ऑप्शन क्या है. एक्सेप्ट ही करना पड़ेगा. तो सर जर त्यांनी एक्सेप्ट आता कोई बोलेगा सर ये रीजन तो नहीं दिया सर की उसकी तब्येत खराब है की काहीतरी इश्यू झालाय. मान्य नाही केलं पण रेजिग्नेशन दिलंय म्हणजे सबमिट झालंय. तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागणार आहे. एक चॉईस तुमच्याकडे ती आहे की तुम्ही एक्सेप्ट करू शकतात आणि एखाद दुसऱ्याला अपॉइंट करू शकतात. आता चूज करू शकतात. चूज करू शकतात परत पॉसिबिलिटी हो गया सर. और पॉसिबिलिटी फैक्ट या इंफॉर्मेशन के बाद ये फॉलो कर रहा है. इसको कॉन्ट्राडिक्ट कर रहा है क्या. आंसर सिर्फ येस या नो में दो. ह्या कंडिशनला ही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट करतीये का अपोजिट करतीये का. ये स्टेटमेंट को ये कंडीशन को ये स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट करत आहे का म्हणजे उल्टा कर रही है क्या. अगर तुमने बोला आज तो बोल रहा है कल. ऐसा कर रहा है क्या. नहीं ना कुछ नहीं कर रहा है. फिर पॉसिबल है कि यार हाँ एक पॉसिबल केस ऐसा हो सकता है कि आप एक्सेप्ट कर लो उसका रेजिग्नेशन और किसी और को बना दो. नहीं होंगी इच्छा. पीएम बनना होगा. रिटायरमेंट लेनी होगी. हेल्थ इश्यूज होंगे. करप्शन चार्जेस होंगे. तो सर ये तो फॉलो होगा सर. ठीक है अभी शुड नॉट बी एक्सेप्टेड है सर. शुड नॉट बी एक्सेप्टेड. अभी सर ये एक और चांस है कि अगर मैंने रेजिग्नेशन दे दिया कि सर मेरा रेजिग्नेशन ले लो पर जब तक कोई दूसरा कैंडिडेट मुझे नहीं मिलता या मेरी गवर्नमेंट मुझसे सेटिस्फाई नहीं है तो मुझे रेजिग्नेशन देने नहीं देगी. ये भी तो एक पॉसिबिलिटी है सर. शुड भी बोला है. ये भी एक पॉसिबिलिटी है सर. तो सर ये भी तो बैठ रहा है सर. अभी सर हे दोनों बैठ रहा है सर पण प्रसादचा पॉइंट बरोबर होता. सर हे दोन्ही बसताय पण मला सांगता येईल का हे दोन्ही एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करताय क्योंकि दोनों एक साथ. मयूरचा पण आंसर तोच होता कि सर दोनों एक साथ ट्रू नहीं हो सकते. अगर मैं कॉइन टॉस करता हूं सर तो मैं एक तो हेड बोलूंगा टेल बोलूंगा. मैं हेड टेल्स बोल सकता क्या. सर बोलेंगे सर आपका दिमाग खराब है. बरोबर है दिमाग खराब है. दोनों एक साथ कैसे आएंगे. या तो हेड आएगा तो टेल आएगा या तो उसका रिजिग्नेशन एक्सेप्ट होगा या तो नहीं एक्सेप्ट होगा. दोनों में से एक ही चांस है. अब जब दोनों में से एक ही चांस है सर तो यहां पे आंसर क्या आएगा. आंसर क्या आएगा यहां पे सर. इधर 1 और 2. कैसे 1 और 2 सर क्योंकि सर दोनों एकमेकांसाठी अपोजिट है पण दोन्ही ह्या स्टेटमेंटसाठी व्हॅलिड आहे. कहता तो सर ये डिफरेंस है इधर और में और बोथ में दोनों पॉजिटिव रहेंगे. यहां पे एक पॉजिटिव और एक निगेटिव रहेगा और दोनों एक दूसरे को कॉन्ट्राडिक्ट करेंगे. अगर ऐसा कहीं दिखता है तो इधर और नहीं दिखता तो बोथ फॉलोस. यस यस परफेक्ट. चलो क्लियर है यहां तक. बस अभी एक काम करते हैं 5 मिनट एक्स्ट्रा लेता हूं. बैक टू बैक 2 प्रॉब्लम करेंगे
आंसर थोड़ा शिस्तीत द्या, स्वतःला विचार करा, इंफॉर्मेशन है या प्रॉब्लम, फिर रिलेवेट करो. सर फर्स्ट सेंटेंस में अगर लेस पॉसिबिलिटी एक्सेप्ट करना रेजिग्नेशन होता तो एक्सेप्ट रेजिग्नेशन हो तो चल जाता ना, क्या फर्क पड़ता है, तो भी इधर ही आ जाओ. ठीक है सर. हा टॉपिक दिवस किती दिवस चालतो, तो मेरा तो एक्सपेक्टेशन है कि इसके 14 लेक्चर्स लेंगे हम. विल टेक 14 लेक्चर्स. आता तिसऱ्यांदा विचारते, आज सुरू झाला सर, म्हणते आजच सुरू झाला. 14 लेक्चर्स लेंगे इसके. ठीक है सर. माय डाउट, हाँ बोल, क्या बोल रहा है, एक बार वापिस बोल, मैंने इस तो आंसर दिया है तेरा, नहीं समझा तो वापस क्लियर करता हूं. चलो तब तक नेक्स्ट क्वेश्चन ट्राई करो. सर इसको टाइमर दे दो 1 मिनट का. चलो सर ऍडव्हान्स मध्ये सल्यूट देऊन टाका बरं काही लोकांना. ऍडव्हान्स मध्ये आपला मोठा रोडीज वाला सल्यूट देतो एक. ऍडव्हान्स मध्येच ज्यांचा आंसर राइट आले त्यांच्यासाठी. जिनका आंसर राइट आया उनके लिए सल्यूट है, जिनका रॉन्ग है उनके लिए सल्यूट नहीं, क्योंकि रॉन्ग अभी शुरू किया है टॉपिक, तो रॉन्ग आ सकता है. बस ज्यांचा आंसर राइट है त्यांना सांगा सर मोठा एकदम आधा हाफ स्क्रीन कवर करो सर. बस अभी फुल स्क्रीन कवर करो, मैं साइड में होता हूं सर. सबके लिए सल्यूट है वो. ठीक है चलो सर कट कर दो. बोला क्या देखते सर. डीआईडी वाला मिथुन दा वाला क्या, वो अगले नेक्स्ट लेक्चर. ठीक है. A university librarian reported that reported increased cases of theft. Theft का मतलब क्या है सर, चोरी. Theft is nothing but robbery, छोटी रॉबरी. ठीक है ना, छोटी रॉबरी हो रही है सर क्या, बुक्स की लाइब्रेरी में से. ठीक है. तो अगर उसे रिपोर्ट किया है सर, तो सबसे पहला पार्ट, ये प्रॉब्लम है या इंफॉर्मेशन. इज दिस अ प्रॉब्लम और एन इंफॉर्मेशन. बहुत पॉसिबिलिटी होऊ शकते. ठीक है काही हरकत नाही, आपण बघू मयूर. प्रॉब्लम है ना कि चोरी हो रही है, इट्स अ प्रॉब्लम. यस परफेक्ट. तो सर ये तो प्रॉब्लम है सर, प्रॉब्लम है सर. तो प्रॉब्लम के लिए तो सोल्यूशन होना चाहिए. आता इथे एक शांत डोकं ठेवा. जो सोल्यूशन होगा ना, वो सोल्यूशन सगळ्यांना मान्य पाहिजे बरं का. असं नाही का मी सोल्यूशन टाकला तो बरोबर, डिक्टेटरशिप नाही चालतं. जेव्हा प्रॉब्लेम दिलाय त्याचं सोल्यूशन सगळ्यांच्या हितासाठी पाहिजे. वो प्रॉब्लम का जो सोल्यूशन रहेगा वो सबके लिए इक्वली इंपॉर्टेंट चाहिए. क्लियर है. तर तो सोल्यूशन, नाही तर तो एक पॉसिबल केस. समझ में आया. अगर कोई प्रॉब्लेम है, वो प्रॉब्लेम का अगर आप सोल्यूशन बोल रहे हो, तो हे दोघांसाठी व्हॅलिड पाहिजे. ज्याच्यासोबत होतंय ते आणि ज्याच्यासोबत होऊ शकतं त्याला पण. ठीक है. चलो पहला क्या बोला, स्ट्रिक्टर सिक्युरिटी अरेंजमेंट शुड बी पुट इन प्लेस इन ऑर्डर टू प्रिव्हेंट सच इंसिडेंट. बरोबर. कुछ बारकोड वगैरे लगा दो, कुछ लायब्ररी कार्ड दे दो. असं करा की चेकिंग करा येताना जाताना बॅग्स मध्ये, बॅग अलाउड नका करू लायब्ररी मध्ये. तो सर ये तो वैलिड है, इसमें तो डाउट नहीं आना चाहिए. सेकंड एक, all the students should be made to pay in order to replace the wrong book. अभी कोई बोलेगा सर मैं जिंदगी में आता मी माझं सांगतो, मी फर्स्ट इयर फक्त पनिशमेंट होती लायब्ररीची म्हणून गेलो होतो. तेवढे आर बसावे लागतात कारण की तुमची अटेंडन्स कमी. फर्स्ट इयर, सेकंड इयर,
थर्ड इयर में गया होगा तो गया होगा, फोर्थ इयर फक्त असंच मित्रांना भेटायला गेलो असेल तर गेलो असेल. मैं कभी लाइब्रेरी से बुक्स ली भी नहीं. क्यों नहीं ली सर? अपने दोस्त रेफरेंस बुक्स पढ़ते थे, हम लोग लोकल ऑथर रहते थे, साथ में बैठते थे, मस्त खाना खाते थे और रात को पढ़ते थे. तो सर कभी जरूरत ही नहीं पड़ी लाइब्रेरी में जाके बुक्स, क्योंकि अपने दोस्त उतने बड़े सीनियर्स थे, वो सिखा देते थे, तो जरूरत ही नहीं पड़ी कभी अपने को. तो मेरे को अगर बोलेंगे की सर आपको फाईन पे करणार, मला फटके डायरेक्ट कसला लाडर म्हटलं, फाईन पे बी काहीच करणार नाही म्हटलं. घरच्यांकडनं काय फुकट पैसे थोडी आले म्हटलं माझ्या की मी फाईन पे करणार तुम्ही दिलेलं, आणि त्यात माझी चुकीच नाही, मी आयुष्यात कधीच गेलेलो नाहीये, तो मैं फाईन भरू क्यों? तो सर ये तो पार्ट क्लिअर आहे. आता युनिव्हर्सिटी वाले म्हणतील की सर काही स्टुडंट्स, इथे ऑल म्हटलंय सिरियस नोटवर, इथे ऑल म्हटलंय जर सम पॉसिबल केसेस जे पकडले गेले आहेत यांच्यावर शक आहे किंवा किसी डाउट है कि हे करू शकतात तर त्यांना करू शकतो. बट सर ये तो सबके सब बोल रहे हैं ये डिक्टेटरशिप है सर, और डिक्टेटरशिप का पार्ट आपको क्लियर है कि एक को वैलिड है तो दूसरे को वैलिड नहीं होता सर ये पार्ट. तो सर ये वाला तो वैलिड नहीं होगा. जब ये वैलिड नहीं है सर तो ये केस में सिर्फ फर्स्ट फॉलो. अभी कोई बोलेगा सर ये पॉसिबल भी नहीं ना, सगळ्यांकडनं कसं घेणार तुम्ही, सगळे देतील का तुम्हाला? हो बरोबर, मी शेंगे खाले मी टर्फी उचलणार नाही, बरोबर. रूल है ही नहीं ना, मेरे को तुमने देखा है क्या, मैं लाइब्रेरी गया नहीं है सर, तो फिर वैलिड ही नहीं होगा. इसलिए इसको रिलेट करो एक डिटेक्टिव के पॉइंट ऑफ व्यू से कि यार ये ऐसा नहीं है ना, तो ये सोल्यूशन है, तो ये सोल्यूशन सबके लिए वैलिड है क्या? नहीं है तो सब छोड़ो. नो ड्यूज पे साइन किया, वो जो भी आपका पार्ट होगा. ठीक है, सो आंसर इज फर्स्ट नॉट बोथ. जिन्होंने जिन्होंने बोथ दिया नो प्रॉब्लम. ठीक है, चलो एक बार समझ असेल कन्फर्मेशन देऊन टाका. लास्ट प्रॉब्लेम घेऊन थांबून जाऊ. डायरेक्ट अपना टेलीग्राम सेशन ही शुरू हो रहा है फिर. बोलो जल्दी, उसका भी टेंशन है मेरे को, अभी उसके प्रॉब्लम बैठ के मुझे भी सॉल्व करना. सर अशा प्रॉब्लेमसाठी पब्लिकचा विचार करायचा का? हो ना, बिलकुल मयूर, करावंच लागणार आहे ना, कारण की तो सोल्युशन सगळ्यांच्या हितासाठी पाहिजे. फॅक्ट फॉलोअप, फॅक्ट इन्फॉर्मेशन एखाद्या पर्सन साठी होऊ शकतं, पण सोल्युशन हा सगळ्यांच्या हितासाठी पाहिजे. अभी यहां देखते हैं एक्चुअल प्रॉब्लम, दिमाग क्या लगा सर, 1 मिनट का टाइमर दे दो आप. सर आमच्या कॉलेजला अगोदरच ब्रेकेट चार्ज करायचे, ब्रेक नहीं केले तरी. वो सब कॉलेज में रहता है, वो यूटेंसिल्स के चार्ज रहते हैं केमिस्ट्री लैब में, सबको रहता है, केमिस्ट्री फिजिक्स सबके लिए रहता है. लाइब्रेरी के लिए कोई चार्ज नहीं करता. चलो ए बी ई पूरी दुनिया चल रही है. चलो क्या बोला, डिमांड फॉर कंप्यूटर सॉफ्टवेयर एक्सपर्ट्स स्लम्प्ड इंडिकेटिंग a possible recession in software sector. Okay, the demand of computer software experts slumped मतलब सर decreased. slumped मतलब नीचे गिरना. कैसे पता चला सर? आप पढ़ते पढ़ते समझ सकते हो. इंडिकेटिंग अ पॉसिबल रिसेशन, रिसेशन म्हणजे सर डाउनफॉल ऑफ सॉफ्टवेअर सेक्टर. जर तुम्हाला माहित असेल कोविडच्या अगोदर किंवा कोविडच्या दरम्यान मध्ये ऑटो सेक्टर भयंकर खाली गेला होता बघ, भयंकर खाली गेला होता ऑटो सेक्टर. जर कोणाला माहित नसेल तर एकदा इन्फॉर्मेशन बघा. या केसमध्ये ऑटो सेक्टर एकदम भयंकर रिसेशन मध्ये गेला होता, कारण की ऑटो सेक्टरच्या ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही ऑटोमोबाईल्स बनवणार आहे तर मग ते गाडी विकणार आहे ना. इधर सभी बनता, कोई यूज ही नहीं करत व्हेकल्स, नो व्हेकल न्यू वेअर मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे या केसमध्ये प्राइवेट सेक्टरला पण तसं झालंय. पण का झालंय प्राइवेट सेक्टर मध्ये, क्या रीजन है सर? रीजन देखो क्या बोला कि कंप्यूटर सॉफ्टवेयर जो है एक्सपर्ट्स है उनके वजह से और उनकी डिमांड कम होती जा रही है. उनकी डिमांड कम होती जा रही. समजा 10 लोकांसाठी या केसमध्ये जागा होती,
अभी वो डिमांड कम होते जा रही है। क्यों कम होते जा रही है सर? क्योंकि सर सॉफ्टवेयर सेक्टर जो है वो एक आपका रिसेशन या फिर डाउनफॉल एक्सपीरियंस कर रहा है। क्यों डाउनफॉल एक्सपीरियंस कर सकता है कोई भी सेक्टर? क्यों डाउनफॉल एक्सपीरियंस कर सकता है कोई भी सेक्टर? क्योंकि आपका जो प्रोडक्ट है मार्केट में कोई खरीद नहीं रहा। क्यों नहीं खरीद रहा? या तो कंपेटिटर्स बहुत आ गए, या तो फिर लोगों को एक सैचुरेशन फेज हो गया। जैसे इंजीनियरिंग हो गया, आपके प्लेसेस या आपके पोस्ट में एक सॅच्युरेशन फेज हो गया की इतने सारे लोक हो गए, 10 लाख लोक झाले, तर 10 लाख पैकी कोणाला कोणाला नोकरी द्यायची आम्ही? सगळ्यांना देऊ नाही शकत. त्यामुळे काय झालं, त्याला म्हणतात रिसेशन, त्याला म्हणतात नॉर्म्स, दॅट इज स्लम्प्ड इंडिकेटिंग देयर इज अ रिसेशन. अभी सिंपल है, प्रॉब्लेम है या फॅक्ट? प्रॉब्लेम है या इन्फॉर्मेशन? नो ट्रेड्स, बरोबर. प्रॉब्लेम है या इन्फॉर्मेशन? सब राम भरोसे, जो ऑप्शन लगा वो कर दिया. प्रॉब्लम है या इन्फॉर्मेशन? सर ये प्रॉब्लम है. फैक्ट कैसे होगा? ये तो प्रॉब्लम हुआ ना कि ऐसा प्रॉब्लम है, अब इसका सोल्यूशन ढूंढना है अपने. अगर ये प्रॉब्लम है तो ये सोल्यूशन. अभी कोई बोलेगा सर ये इन्फॉर्मेशन भी तो हो सकती है. हाँ, इन्फॉर्मेशन होने का भी चांस है सर, क्योंकि सर ये मैं एक न्यूज़पेपर में पढ़ सकता हूं, तो फिर ये डिफरेंशिएट कैसे करने का सर? अभी डिफरेंशिएट आप कर सकते हो कहां पे सर? कोर्स ऑफ एक्शन. ठीक है, सजेशन दिया है, एक्सपर्ट सेइंग असं काय म्हटलं तर करू शकतो. ठीक है, चलो पढ़ते क्या बोल. गवर्नमेंट शुड अनाउंस टैक्स रिलीफ टू द सॉफ्टवेयर सेक्टर. ऑटो सेक्टर के लिए भी गवर्नमेंट ने वो किया था कि जो ऑटो सेक्टर के कंपनीज है उनके लिए टैक्स में थोड़ा ये कर देंगे. क्यों कर देंगे सर? अरे आपकी पूरी इकॉनॉमी चलती है यार, पूरा एक सर्कल असतो इकॉनॉमीचा. तो काही ऍग्रिकल्चरवर डिपेंड करतो, मॅन्युफॅक्चरिंगवर डिपेंड करतो, आयटी सेक्टरवर डिपेंड करतो. आता आयटी सेक्टरमध्ये एवढे फटके सुरू आहे ना, यांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या या केसमध्ये, किंवा यांना असं आहे की गरज पडत नाही, त्यांचं टॅक्स रिलीफ केलं पाहिजे. तुम्ही इंडिव्हिज्युअलचं करू नाही शकत, तर तुम्ही त्या कंपनीचं करा, कदाचित ते लोकांना काढणार नाही. क्लियर आहे? तर मला काय वाटतंय, गव्हर्नमेंट शुड अनाउन्स टॅक्स रिलीफ टू दोज इन प्रायव्हेट इन युअर सॉफ्टवेअर सेक्टर. टॅक्स रिलीफ केलं पाहिजे, कारण की सॅच्युरेशन फेज होतं, किंवा या केसमध्ये रिसेशन आहे. रिसेशन डाउनफॉल म्हणजे सर पैसेच नाही. तो अगर पैसे नहीं है सर तो टैक्स रिलीफ करना चाहिए ना, गवर्नमेंट का काम है. तो सर फर्स्ट कंडीशन तो फॉलो होगा. यस और नो? फर्स्ट कंडीशन तो फॉलो होगा. यस और नो? सर समस्या आहे की समस्या आहे की क्या बोल रहे? नाही समजलं. सिंपल आहे बघ, जर काही प्रॉब्लेम फेस करताय एक इंडिव्हिज्युअल, तर घरचे सपोर्ट करतात, करतात 100% करतात. तसंच जर एक कम्युनिटी फेस करते प्रॉब्लेम, तर गव्हर्नमेंट सपोर्ट करते. का? कारण की त्या गव्हर्नमेंटचा तो एक पार्ट आहे म्हणून. सर हा बोलो, क्या बोला सर? ये प्रॉब्लेमचा इफेक्ट आपल्या थोडीच आहे, ते फक्त त्यांच्यासाठी आहे, ते आपल्यासाठी फैक्ट वो 100% ना, 100%. मैं क्या बोल रहा हूं मयूर, ये फैक्ट बोल के भी ले सकते हो, प्रॉब्लम बोल के भी ले सकते हो. मेरा बस बोलना है कि ये कोर्स ऑफ एक्शन तू क्या डिसाइड करता उस पे. क्लियर इथपर्यंत? ठीक आहे. ज्यांना फॅक्ट प्रॉब्लेम कळत नाही, तुम्ही ह्या क्वेश्चनला वाच. ठीक आहे सर, पण डिमांड नाहीये सॉफ्टवेअर एक्सपर्टला, तर मग त्याला ठेवूनच काय फायदा नाही. ऐसा थोड़ी चल सकता है. योर आयटी सेक्टर, योर एक्सपर्ट्स इंडिकेटिंग सॉफ्टवेयर सेक्टर, असं काही कंपनी नहीं म्हटली ना कि इनको वाऱ्यावर सोडून टाकू आपण, इनका तुम्हारा देखो बोला. ऐसा थोड़ी हो सकता है. आपको सेक्टर के बारे में सोचना है, आपण एक कंपनी बद्दल बोलत नाही. सर पण हा सोल्यूशन नाही वाटत ना. मी सोल्यूशन नाही म्हणत आहे. सोल्यूशन नाही म्हणजे आता टॅक्स रिलीफ करता ना तुमचं, तुमच्या रिसेंट मध्ये तुम्ही हेल्प करताय, तर हा सोल्यूशन वाटत नाही, ते सोल्यूशन आहे. वाचताना क्लिअर होईल ते. नेक्स्ट, द इंडस्ट्रियलिस्ट शुड लुक अ बेटर बिजनेस वेंचर्स देन सॉफ्टवेयर सेक्टर. अभी सर यहाँ पे डिबेट होने की चांस कि सर यहाँ पे डिबेट हो सकता है कि यार ऐसा कुछ हो सकता है कि इंडस्ट्रियलिस्ट कोई और ऑप्शन देखे. मतलब इसको थोड़े होल्ड पे रखते, इसको होल्ड पे रख देंगे. ठीक है, हा मला पण क्लियर नाही, असा विचार करून याला साइड मध्ये ठेवून टाकू. थर्ड पर्ट,
गव्हर्नमेंट शुड फॅसिलिटेट लोन टू सॉफ्टवेअर सेक्टर. त्यांना गव्हर्नमेंटने काही लोन्स दिले पाहिजे. समजा आता PSU आहे, एयर इंडिया आहे, इंडियन रेलवेज आहे, ये घाटे में चल रही सर कोविड की वजह से. तो गव्हर्नमेंट ने क्या किया, इनको लोन्स प्रोव्हाइड किए की यार तुम्ही आमच्याकडनं पैसे घ्या, तुम्ही तुमचं परत पायावर उभं राहा आणि मग परत पैसे देऊन टाका, लोन्स करो. जैसा जेट एयरवेज को दिया था, इंडिगो को दिया था. मतलब क्या, आपको हम पैसे इसलिए दे रहे कि आप आपकी लेवल बढ़ाओ, जितना आप पैसा कमाओगे वो लोन के इसमें वापस कर देना. टू इरेडिकेट इज रिसेशन, रिसेशन से बाहर आने के लिए वो आपको मदद कर रहे हैं सर. तो मेरे को बोलो थर्ड कंडीशन फॉलो होगी या नहीं, थर्ड कंडीशन ये फॉलो होगी या नहीं, यस और नो. तो सर फर्स्ट फॉलो हो रही है, सेकंड, फर्स्ट और थर्ड फॉलो हो रही है सर. तो सर फर्स्ट और थर्ड फॉलो हो रही है सर, तो सर ऑप्शन से एलिमिनेट कर सकते क्या, ये तो कट हो गया. फर्स्ट और थर्ड हो रही है, सेकंड के बारे में अपने को आइडिया नहीं, सेकंड का दिमाग लगाना पड़ेगा. इधर भी सेकंड है कुछ तो दिमाग लगाना पड़ेगा. तो सेकंड को अभी इंटरप्रेट कर सकते क्या, देखते शांति से. इंडस्ट्री शुड लुक फॉर बेटर बिझनेस वेंचर्स दॅन सॉफ्टवेअर सेक्टर. आता जर हे सॉफ्टवेअर सेक्टरच्या ऐवजी एखादा दुसरं विचार करताय, हो, कारण की इंडस्ट्री चेंज नाही करू शकत. मी वो पॉइंट बोलला आता मयूर, तुम्ही सेक्टर बदलू शकत नाही ना, कारण की सेक्टरला तुम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही. वो एक पार्ट है कंपनी का, वो एक इकोनॉमी का पार्ट है. आज रिसेशन में क्या हुआ, तो क्या हुआ, पहले वो प्रॉफिट में था, आगे चल के प्रॉफिट में आ सकता है. तो सर वाऱ्यावर सोडून तर चालणार नाही, कोणाला सोडू शकत नाही, गव्हर्नमेंट नाही छोड सकते. गव्हर्नमेंट का ये पार्ट आहे. जर एखादी कंपनी असली असती तर 100% आपण बिझनेस स्विच करू शकतो, पण सर इधर नहीं कर सकते, वी कैनॉट चेंज. तो सर सेकंड तो फॉलो नहीं हो रहा. जब सेकंड फॉलो नहीं हो रहा सर, तो ये फॉलो नहीं हो रहा है, ये फॉलो नहीं हो रहा है सर. तो सर ऑप्शन क्या बचा, फर्स्ट एंड थर्ड. तो ये था सर क्रिटिकल रीजनिंग. कल इसमें थोडे ट्रिक्स देखेंगे. आज थोडा बेसिक यासाठी घेतलं की ज्यांची वोकॅबलरी थोडी वीक आहे त्यांना तो पार्ट क्लियर झाला पाहिजे. बोलो मजा आया क्या आज के लेक्चर में, वर्थ लगा, कर रहा है क्रिटिकल रीजनिंग कंटिन्यू. किती जण केले, भाग के गए क्या बहुत जन, हाँ बाप रे. इनको देखेंगे जो 50. हाँ सर, काइंडली चेक द पझल दॅट आय हॅव सेंड ऑन टेलिग्राम. ओके, टेलिग्राम सेशन लगेच सुरू आहे, सरांनी सुरू केले, मी मध्ये जॉईन करतो. नाइस सेशन सर, वेरी इंटरेस्टिंग सर. 50 लोग को भाग के गए, ठीक है जन को, उनको क्या है, हर एक को कुछ नहीं रख सकते आप. टोटली वर्थ. ओके सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. क्रिटिकलचा पार्ट समजतंय का तुम्हाला, त्यासाठी रीडिंग करा. खरं परत सांगतो, रीडिंग करा, आणि रीडिंग करताना स्वतः डोक्यावर विचार करा. फॅक्ट आहे या प्रॉब्लेम, फॅक्ट आहे. सर तुमची पझल घेणार होते आजच्या सेशनला, मी आज पुढे घेणार होतो पझल, सॅटर्डे संडे घेणार आहे मी. सर कॉलवर बोलायचं आहे, केव्हा बोलू, मेरे को जिम के बाद कर, 8:30 के बाद. अभी अभी सेशन में बैठूंगा मैं, तो जाने वाले को कौन रोक सकता है. चलिए नाइस लेक्चर सर, थँक्यू थँक्यू. चलो, आय होप तुम्हाला लेवल वाटते तुमची स्वतःची. तुम्हाला काय 10% जरी लक्षात आलं असेल तर उद्या पण सेशन फॉलो करा. आपण एवढं एक्सटेंड तर नाही करणार जे मी आज एक्सटेंड केलं, 1 तासच घेऊ, आणि या केसमध्ये बघू, या केसमध्ये की तुमचे क्लिअर होत आहे का कन्सेप्ट. ठीक आहे. टेलिग्राम, अच्छा टेलिग्राम सेशनवर म्हटलं रे आनंद, मी टेलिग्राम सेशनवर घेऊ, मी 100% टेलिग्राम सेशन घेऊ. हाँ बरोबर हर्षल, दोनों मैंडेटरी और ऑपोजिट होना चाहिए. ठीक है, चलो, आई थिंक दिस पार्ट इज क्लियर टू यू. विल मीट टुमारो फॉर क्रिटिकल रीजनिंग, और एब्स्ट्रैक्ट रीजनिंग के लिए भी विल स्टार्ट. ओके, चलो, थैंक यू सो मच, हैव अ वेरी गुड डे, गॉड ब्लेस यू ऑल.